सन्माननीय आमदार विक्रमदादा पाटील आपल्याशी पत्रकारांशी संवाद साधण्यासाठी इथे उपस्थित राहिलेले आहेत. अतिशय कमी वेळामध्ये माझे सर्व पत्रकार बांधव इथे उपस्थित राहिले, त्याबद्दल सर्वांचं मी मनापासून आभार मानतो. पनवेलच्या प्रश्नावर सतत ज्वलंतपणे आपली भूमिका मांडत असताना ती आपल्यापर्यंत पोहोचवावी ही भावना सन्माननीय आमदार विक्रमदादा पाटील यांचे आहे. या पत्रकार परिषदेसाठी सन्माननीय कोकण म्हाडाचे माजी सभापती बाळासाहेबजी पाटील इथे उपस्थित आहेत. त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाचे सदस्य सन्माननीय सुभाषजी कदम, तसेच भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सदस्य प्रशांतजी कदम येथे उपस्थित आहेत. आता झालेल्या अधिवेशन आणि त्या काळामध्ये मांडलेले सर्व प्रश्न आणि पनवेलकरांच्या न्याय हितासाठी मांडलेली एक प्रामाणिक भूमिका आणि त्याला दिलेला न्याय या संदर्भात पत्रकारांशी संवाद साधण्यासाठी स्वतः आमदार साहेब इथे आलेले आहेत. आपण सर्वजण इथे आलेले आहेत. मी आमदार विक्रमदादांना विनंती करतो, कृपया आपण आपल्याशी संवाद साधायचा. आपल्या सगळ्यांचं या संवाद कार्यक्रमामध्ये मी स्वागत करतो. खर तर हिवाळी अधिवेशन नागपूर येथे नुकतंच संपन्न झालं आणि त्यानंतर त्या अधिवेशनामध्ये पनवेलकरांचा आवाज मांडण्याचा जो काही प्रयत्न आपण केला, ते सगळे विषय आपल्यापर्यंत पोहोचावे. आपले सगळे पत्रकार बांधव खर तर लोकशाहीचा चौथा स्तंभ आपण ज्यांना म्हणतो, त्यांच्यापर्यंत ते विषय पोहोचावे आणि त्यांच्या माध्यमातून जनतेलाही त्याची माहिती मिळावी की नक्की ज्यांना आम्ही विधान भवनात पाठवलंय ते आमची बाजू योग्य पद्धतीने मांडतायत का, खरंच जी जबाबदारी त्यांच्यावर सोपवली त्याला ते न्याय देतात का. आणि म्हणून एक वेगळा पायंडा या माध्यमातून पाडण्याचा आपण हा प्रयत्न करतोय की जर का विक्रांत पाटीलचा एक नावाचा एक आमदार, ज्याला आता महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये आमदार म्हणून जबाबदारी मिळालेली आहे, तो प्रत्येक अधिवेशनानंतर हा प्रयत्न करेल की अधिवेशनानंतर तिथे जे काही घडलं ते पनवेलकरांना उत्तर देणं हे मी बंधनकारक समजतो, ती माझी जबाबदारी समजतो. आणि म्हणून त्यांच्या प्रती आपली असलेली भावना ही या पत्रकार संवादाच्या माध्यमातून आपण प्रत्येक अधिवेशनाच्या नंतर करता येईल का हा प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत. वेळेत कदाचित कधी पुढे मागे होऊ शकेल, पण आपला हा प्रयत्न नक्की असेल की ज्या पद्धतीने आपण हा विषय सगळ्यांसमोर ठेवू. एवढ्या कमी शॉर्ट नोटीस वरती आपण सगळे या ठिकाणी उपस्थित झालात त्याबद्दल मी आपले सर्वप्रथम आभार व्यक्त करतो. खर तर आमदार म्हणून जबाबदारी मिळाल्यानंतर जी काही कारकीर्द राहिली, 1 वर्ष 31 ऑक्टोबरला पूर्ण झाले आणि सुरुवातीचा कालावधी खर तर सामान्य कार्यकर्ता ते आमदार हा एक स्टान्स चेंज व्हावा लागतो, एक मोड चेंज व्हावा लागतो. थोडा कालावधी त्यात जातो, जबाबदाऱ्या समजून घेणं, त्या जबाबदारीच्या माध्यमातून आपण पुढे अग्रेसिव्हली येणं, या सगळ्या विषयामध्ये काही कालावधी लागत असतो. जेवढ्या कमी कालावधीत हा विषय हा प्रवास आपल्याला कमी करता येईल आणि आपल्याला लोकांच्या प्रश्नांसाठी संघर्ष करता येईल, प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करता येईल, तो आपण कमी कालावधीमध्ये करण्याचा प्रयत्न केला. आणि जी काही अधिवेशनं आतापर्यंत झाली, मग ते अर्थसंकल्पीय अधिवेशन असेल, नंतरचं पावसाळी अधिवेशन असेल आणि आता नुकतंच पार पडलेलं हिवाळी अधिवेशन असेल, या 3 अधिवेशनांच्या माध्यमातून आतापर्यंत आपण 251 वेगवेगळ्या विषयांना स्पर्श करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचं एक बुकलेट आपल्याला देण्यात आलेलं आहे, त्यात विस्तृत माहिती देण्यात आलेली आहे की नक्की कशा पद्धतीनं आपण या सगळ्या विषयांना टच केलंय, त्या माध्यमातून कशा पद्धतीने त्या विषयावर आवाज उठवण्याचा प्रयत्न केलाय. यामध्ये एकंदरीत तारांकित प्रश्न ज्याला आपण एलएक्यू म्हणतो, आतापर्यंत 145 एलएक्यू लावण्याचा आपण प्रयत्न केला. लक्षवेधी सूचना ज्या आहेत त्या आतापर्यंत 54 लक्षवेधी सूचना आपण त्या ठिकाणी प्रस्तुत केल्या. विशेष उल्लेख की ज्या विषयाला विशेष आपण मांडलं पाहिजे, विशेष उल्लेख हे आयुष जे असतं त्यामध्ये आपण आतापर्यंत 26 विषयांवरती चर्चा केलेली आहे. औचित्याचे मुद्दे यामध्ये आपण 17 विषयांवरती चर्चा केलेली आहे. अल्पकालीन चर्चा ज्यात विस्तृत बोलता येतं असे 2 महत्वाचे विषय आतापर्यंत आपण त्यात चर्चा केलेली आहे.
आणि अर्धा तास चर्चा हे जे काही आयुध असतं त्यामध्ये आपण 7 अर्धा तास चर्चांवरती त्या ठिकाणी विषय मांडलेले आहेत आणि त्यामुळे 251 वेगवेगळ्या विषयांवरती आपण त्या ठिकाणी विषय मांडण्याचा प्रयत्न केला. त्यातले अनेक विषय हे पूर्णपणे सुटले, काही विषय सुटण्याच्या मार्गावरती त्यांचा प्रवास सुरू झाला आणि अनेक विषय ते ज्याच्यामध्ये पाठपुराव्याची गरज आहे, येणाऱ्या कालावधीमध्ये यशस्वीपणे आपण तो पाठपुरावा करू. मला प्रामुख्याने या ठिकाणी सांगायचं आहे की जे काही 5-6 विषय जे ठळक आहेत की ज्याला खरंच ज्याचा इम्पॅक्ट पनवेलकरांच्या आयुष्यावर मोठ्या प्रमाणावर आहे, असे जे विषय त्यामध्ये होते की सगळ्यात सेन्सिटिव्ह विषय जो एअरपोर्टच्या अनुषंगाने येणारं नैना प्राधिकरण आणि नैनाच्या माध्यमातून या भागामध्ये जे काही विकास अपेक्षित होता. 2013 नैना आली आणि 13 पासून 25 पर्यंत 12 वर्षामध्ये नैना स्वतःची एक वीट सुद्धा लावू शकले नाही. त्यामुळे या विषयामध्ये खरंच किती गुंता आहे यामध्ये अभ्यास करण्याचा मी प्रयत्न केला आणि त्यानंतर ज्या पद्धतीनं सिडको सुलतानी मानसिकतेतून वागत होती की शेतकऱ्यांना विश्वासात न घेणं, हम करे सो कायदा ही भूमिका, आणि त्यामुळे त्या ठिकाणी कुठेतरी समन्वयाचा अभाव मला जाणवला आणि मग शेतकऱ्यांच्या मागण्या वेगळ्या, सिडको करते वेगळी आणि त्यामुळे जे काही अडचणी तयार झाल्या होत्या, म्हणजे सगळ्यात अडचण होती ड्रोन सर्वे केले होते, त्याच्यामध्ये या शेतकऱ्याची हद्द त्या शेतकऱ्याच्या जागेत घुसली आहे, त्याच्यामध्ये ड्रोन मध्ये ते दिसत नाहीये आणि त्यामुळे तुम्ही जेव्हा त्याला मोबदला द्यायला जाताय तेव्हा तो शेतकरी सांगतो तुम्ही मला 40% भूखंड दिला पण त्या जागेवर तो ऑलरेडी इमारती आहेत, मी याचा लाभ कसा घेणार. त्यामुळे तो स्वतःची मूळची जागा सोडायला तयार नव्हता, त्यामुळे ते प्रश्न सुटत नव्हते. अनेक ठिकाणी ड्रोनने सर्वे केले गेले. यांनी सर्वे केला समजा उन्हाळ्यामध्ये त्यांना प्लेन टेबल लँड दिसली, त्यांनी तिथे 40% भूखंड, तिथे रिझर्वेशन टाकले, अम्युनिटीज टाकल्या आणि त्यानंतर पावसाळ्यात कळलं की अरे हे तर तळ आहे, पावसाळ्यात तळ आहे आणि उन्हाळ्यात तुम्ही सर्वे केले. असे काही तुगलकी निर्णय केले होते. त्यांनी सर्वे ड्रोननी केला, त्यामध्ये स्ट्रक्चर दिसलं, त्या स्ट्रक्चरला त्यांनी म्हटलं की तिथे काही जागा आरक्षण टाकून दिली, ते नंतर कळलं की ते स्मशानभूमी आहे. म्हणजे अशा प्रकारचे तुगलकी निर्णय, एक एक केस पेपर, एक एक त्याच्या नकाशासह आपण जेव्हा ते सिडकोच्या बैठकीत दिलं, म्हणजे पहिल्या अधिवेशनात हा विषय मांडला, त्यानंतर आपण त्या ठिकाणी त्याच्या बैठका केल्या, मंत्री महोदयांबरोबर बैठका केल्या आणि त्यानंतर सिडकोच्या जेव्हा चुका कळल्या तेव्हा सिडको एमडीला तोंडात बोट घालावं लागलं की आमच्या खाली इतका अंदाज काढून चाललाय. आणि मग मात्र या विषयामध्ये फिजिकल सर्वेला सुरुवात झाली. नांदगावला सर्वे झाला, देवतला होतोय, विचुंब्याला होतोय. आता शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन हा विषय पुढे सरकला आणि यामध्ये फिजिकल सर्वेला सुरुवात झाली, जेणेकरून आता हा विषय सामंजस्याने शेतकऱ्याला विश्वासात घेऊन कुठेतरी पुढे जाईल. त्यामध्ये रस्त्यामध्ये जाणाऱ्या ज्या जागा आहेत त्या जागा एखाद्याच्या शेतकऱ्याचं कन्स्ट्रक्शन तिथं असेल, त्याचा तुम्ही मोबदला काय देणार आहे त्याची पॉलिसी सिडकोने ठरवली नाहीये. त्याच्यामध्ये आपण सांगितलं की पॉलिसी तुम्ही तात्काळ ठरवली पाहिजे. रिडेव्हलपमेंट असेल तर रिडेव्हलपमेंटची पॉलिसी ठरवली पाहिजे की कशा पद्धतीने तुम्ही यांना मोबदला देणार आहे, त्यांना एफएसआय कसं देणार आहे. जी बांधकामं त्या ठिकाणी झालेली आहेत, सिडकोच्या नालायक भूमिकेमुळे ही बांधकामं झालेली आहेत. जर का 2013ला तुम्ही आले, त्यानंतर तुम्ही 4 वेळा तुमचे प्लॅन बदलले, जर का लोक तुमच्याकडे परमिशन मागायला आली, स्वतःची जागा, स्वतःचा सातबारा, त्याच्यामध्ये परमिशन मागायला आले, त्याच्यानंतर तुम्ही त्यांना परमिशन देणार नाही, त्यांना लांब लचक यादी देणार आणि त्या यादीमध्ये जर का त्या पूर्तता होत नसतील तर तुम्ही सांगणार की आता तुम्हाला आम्ही परमिशन देऊ शकत नाही. शेतकऱ्यांनी स्वतःच्याच जागेवरती बांधकाम करायला थांबायचं का. मग शेतकऱ्यांनी नाईलाजाने ज्या काही बिल्डिंग बांधल्या, स्वतः झेपलं त्यांनी स्वतः बांधल्या, ज्यांना नाही जमलं त्यांनी जे बी केलं त्या बांधल्या. आता घरं बांधून झाली, अर्ध्या अधिक घरांचे रजिस्ट्रेशन झाले आणि यांनी पुढचे रजिस्ट्रेशन थांबवून ठेवले. आम्ही विचारलं की रजिस्ट्रेशन तुम्ही का थांबवता, तुम्हाला जे काही प्लॅनिंग करायचं सिडको म्हणून नाही ना म्हणून तुम्ही करा, पण रजिस्ट्रेशन तर महसूलचा विषय, तुम्ही का ह्या विषयामध्ये खोडा घालताय. त्यांनी सांगितलं नाही आम्ही याच्यामध्ये आमच्या प्लॅनिंग अथॉरिटी आम्ही आहे आणि ह्याच्यामध्ये आम्ही हे होऊ देणार नाही. मग आम्ही त्या विषयाला मी परत त्याच्यात अभ्यास केला, बारीक बारीक गोष्टी काढून महसूलचा रोल वेगळा कसा आहे, सिडको नगर विकासच्या अंडर आहे, नगर विकासचा रोल कसा वेगळा आहे आणि तुम्ही अर्धे रजिस्ट्रेशन केलेत एखाद्या बिल्डिंग मधले, अर्धे कसे ठेवू शकता. दुसरा विषय की तुम्ही त्यांना परमिशन दिले नाही म्हणून ते झालेलं आहे. तिसरा विषय याच्यामध्ये आपण म्हटलं की तुम्ही सरकारी जागेवरची बांधकामं बऱ्याच वेळा आपण अधिकृत करतो, शेतकऱ्यांनी स्वतःच्या जागेवरती जर का सातबारावरती बांधकामं केली असतील तर तुम्ही त्यांना कसं काय रोखू शकता. म्हणजे तुम्ही त्यांना मान्यताही देणार नाही. ते सीसी मागायला आले तर त्यांची तुम्ही कचऱ्याची विल्हेवाट लावू शकत नाही, त्यांचं तुम्ही सांडपाण्याची विल्हेवाट लावू शकत नाही, तुम्ही त्यांना कुठलीच सुविधा देऊ शकत नाही आणि मग तुम्ही सीसीच्या तुम्ही तुमची जबरदस्ती काय की आमच्याकडनं घेतली पाहिजे. तुम्ही सगळ्या गोष्टी देण्यासाठी सुसज्ज नाहीये. तुम्ही ज्या दिवशी सुसज्ज व्हाल तेव्हा त्याच्यावर आग्रह करा. पण तुम्ही नैना आल्यानंतर तुम्हाला खात्री होती तर या 10-13 वर्षामध्ये तुम्ही कन्स्ट्रक्शन का होऊ दिले. तुमच्या सगळ्या वरपासून खालपर्यंत अधिकाऱ्यांची भूमिका वेगळी, प्रत्येकाचं एकमेकांशी असलेलं संगनमत वेगळं, अतिक्रमण विभागाची काही फक्त त्याच्यावरती पोट चालतं अनेक लोकांचं, म्हणून तुम्ही ही नाटकं चालू केली. तुम्ही ही कन्स्ट्रक्शन होऊ का दिली. आता झाली, त्यात राहायला आलेले सामान्य नागरिक आहेत,
त्यांनी घरं विकत घेतले, ते रजिस्ट्रेशन तुम्ही थांबवता कामा नये. असं सगळा विषय मांडून आपण त्यात सुरुवात केली आणि मला सांगायला अभिमान वाटतो की या रजिस्ट्रेशनचा पहिला टप्पा सुरू झाला. त्यामध्ये अनेकांचे रजिस्ट्रेशन सुरू झाले आणि नागरिकांना न्याय मिळाला. त्या ठिकाणी ग्रामस्थांचंही कल्याण झालं आणि रहिवासी जे या ठिकाणी राहायला आले होते त्यांनाही याच्यामध्ये न्याय मिळाला. दुसरे 2 टप्पे ह्यामध्ये आहेत. अजून त्याच्यावरती माझा संघर्ष सुरू आहे की नैनाने टीपीएस मधून वगळलेला जो भाग आहे, नैना तिथे प्लॅनिंग करणार नाहीये, तिथे तुमचे आग्रह काय की आमची सीसी घ्या. त्यामुळे त्या भागामध्ये सुद्धा रजिस्ट्रेशन सुरू व्हावेत. हा दुसरा टप्पा आपण त्या ठिकाणी मागे लागतोय. तिसरा विषय यामध्ये आपण जो बघितला की ज्याच्यामध्ये खरं तर या अधिवेशनामध्ये आपल्याला खूप यश मिळालं त्या माध्यमातून म्हणू शकतो की गोरगरीब जनतेने सिडकोच्या माध्यमातून लॉटरीमध्ये लागलेली घरं ही त्या ठिकाणी घेतली. 1.5 लाख लोक सुरुवातीला आली होती. जेव्हा लॉटरी त्या ठिकाणी पसंती त्यांनी दाखवली, लॉटरीच्या मध्ये किंमत जेव्हा सिडकोने जाहीर केली, ती किंमत एवढी फुगवलेली होती आणि त्यामुळे त्या ठिकाणी सगळे लोक विड्रॉ झाले, बॅकआउट झाले आणि फक्त 19,000 लोक शिल्लक राहिले. त्यात पैसे भरायची वेळ आली तेव्हा 10,000 लोकांनी पैसे भरले. मग जर का एवढ्या मोठ्या प्रमाणावर ही तुमची योजना नॉन पॉप्युलर अनपॉप्युलर होते, त्याचं कारण काय? सिडकोने आत्मचिंतन करायला नको का? हा प्रश्न मी त्यांना विचारला. मागच्या अधिवेशनात हा विषय मांडला होता. त्यानंतर सातत्याने 3-4 महिन्याचा पाठपुरावा केला. ज्या ज्या प्लॅटफॉर्मवरती या बैठका घेता येतील त्या घेतल्या आणि त्याच्यानंतर उपमुख्यमंत्री महोदयांबरोबर ह्याची एक विशेष बैठक होणं गरजेचं होतं की ज्या बैठकीमध्ये या सिडकोच्या अधिकाऱ्यांच्या चुका आपल्याला पितळत्यांचं उघडं करायचं होतं. पण दुर्दैवानं त्या 5 वेळा बैठका लागल्या आणि ते पोस्टपोन झाल्या. मग हिवाळी अधिवेशनाची वेळ आली. आता ह्याच विषय मार्गी लावावा ही भावना माझ्या मनात होती. मला त्या ठिकाणी विधान भवनात एंट्री करतानाच काही निदर्शनं करावी लागली आणि ज्या पद्धतीनं आपण एका अग्रेसिव्ह मोडवर गेलो, दुसऱ्या दिवशी ताबडतोब उपमुख्यमंत्री महोदयांना ती बैठक त्या ठिकाणी त्यांनी आयोजित केली आणि त्या बैठकीमध्ये सिडकोचे सगळे अधिकारी बोलवून घेतले. सगळे अधिकारी नागपूरला नव्हते, पण त्यांना तात्काळ कॉल केला आणि त्यांना त्या ठिकाणी बोलवून घेतलं. आणि त्या बैठकीमध्ये साधारणतः चित्र असं होतं की 15-20 मिनिटांमध्ये अधिवेशन काळातल्या बैठका संपतात. तशीच बैठक गुंडाळावी या मोडमध्ये अनेक मंडळी सिडकोची आली होती. पण त्या ठिकाणी ती बैठक 1.25 तास चालली आणि त्यामध्ये सिडकोच्या प्रत्येक विषयावरती आपण जे काही प्रेझेंट केलं त्यामध्ये सिडकोच्या अधिकाऱ्यांकडे पण उत्तर नव्हतं. म्हणजे उदाहरणार्थ सांगायचं झालं, सिडकोच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की नाही, आपण घराच्या किमती एकदम योग्य ठेवल्या आहेत. त्या भागामध्ये जागांच्या किमतीच एवढ्या आहेत आणि त्यामुळे आपण तिथे काही योग्य रेट आहेत, काही कमी करण्याची आवश्यकता नाही. मी त्यांना विचारलं उपमुख्यमंत्री महोदयांसमोर की तुम्ही या घरांच्या किमती लावताना जागेची जी किंमत आहे ती घरांवरती लोड करणार नाही असं तुम्ही तुमच्या बोर्ड रेझोल्युशन मध्ये 2015ला म्हटलंय. मुख्यमंत्री महोदयांनी निर्देश दिले, या किमती तुम्ही का लावल्या? त्यांच्याकडे उत्तर नव्हतं. त्यांनी कागद चाळली, म्हणतात की साहेब आम्ही 25% फक्त लावले. म्हणजे 1 रुपया लावायचा नाही हे तुम्ही लिहिलंय, तुम्ही का त्यात लावल्या? ह्या ईडब्ल्यूएस घरांसाठी तुम्हाला वेगळी प्रोव्हिजन आहे. ही काही जनरल घरं नाहीयेत, तुम्हाला गरिबांची घरं आहेत आणि प्रधानमंत्री आवास योजना आहे, प्रधानमंत्र्यांची कमिटमेंट आहे लोकांना, त्यामुळे तुम्ही घरं करताय. ह्याच्यामध्ये तुम्ही किमती घेता कामा नये. त्यात त्यांना तो मुद्दा जरा गडबडले. दुसरा विषय आपण त्यांना सांगितला की हे जे काही डीपीआर तुम्ही सबमिट केले प्रधानमंत्री आवास योजनेला केंद्राला, त्याच्यामुळे तुम्ही म्हटलंय की या घरांच्या किमती आम्ही 20 ते 30 लाखाच्या मध्ये मर्यादित ठेवू. या किमती कशा काय 50, 60, 70, 80 लाखाकडे गेल्या? काय कारण आहे? आणि त्यात तुम्ही असंही लिहिलंय की जर का याच्यामध्ये किमती वाढल्या तर तो भूर्दंड सिडको सहन करेल. जर का तुम्ही असं स्वतः लिहिता आणि मग तुम्ही ओव्हररूल का करता? ह्या किमती तुम्ही त्या अनुषंगाने मर्यादित केल्या पाहिजे. तिसरा विषय त्यांना आपण सांगितला की तुम्ही जनतेच्या पैशाचे कस्टोडियन आहे. तुम्ही काय प्रॉफिट मेकिंग ऑर्गनायझेशन नाहीये, तुम्हाला प्रॉफिट कमवायला अधिकार नाहीये. 14,000 करोडचा तुमचा तो फक्त कन्स्ट्रक्शन खर्च आहे. 28,000 करोडची सेलिंग कॉस्ट तुम्ही घेता लोकांकडून. कशासाठी? काय गरज आहे? तुम्ही नो लॉस नो प्रॉफिट मध्ये काम केलं पाहिजे ही तुमची भूमिका आहे. आणि तुम्ही तर स्वतःच्या पैशाचं व्याज लावण्याचंही काम त्यांनी केलंय. म्हणजे जे काही कंत्राटदारांना पैसे दिले गेले, सिडकोच्या माध्यमातून दिले गेले, ते जनतेचे पैसे आहेत. त्या पैशाचं व्याज सुद्धा आकारण्याचं काम हे त्यामध्ये केलं होतं. आपण त्याला जाब विचारला. उपमुख्यमंत्री महोदयांनी हे सगळं बघितलं. त्यांना त्या ठिकाणी सिडकोच्या अधिकाऱ्यांची कीव आली आणि त्यांनी सांगितलं की एक आमचा आमदार इतका अभ्यास करून तुमचीच कागद तुम्हाला दाखवतोय, तुम्हाला थोडं काहीतरी वाटलं पाहिजे. तात्काळ या विषयावरती पुन्हा काम करा आणि या घरांच्या किमती कमी करण्यासाठी काय करता येईल ते करून माझ्याकडे या. हे निर्देश त्यांनी दिले. मी त्यांना हेही दाखवलं की ज्या पद्धतीनं या गोरगरीब जनतेसाठी तुम्ही हे प्लॅनिंग करता, तेव्हा सिडकोनी प्लॅनिंग करताना जेव्हा ट्रक टर्मिनल आहे, बस टर्मिनल आहे, रेल्वेसाठीच्या काही जागा आहेत, तिथे कुठे गार्डन्स आहेत, या सगळ्या जागा जेव्हा सिडको आरक्षित करते तेव्हा त्या जागांची किंमत सिडको टेंडर प्लॉटवर लोड करत असते. बिल्डरला जे प्लॉट दिले जातात त्या किमती ऑलरेडी लोड केलेल्या असतात, कारण ह्या जागांमधून उत्पन्न मिळणार नसतं. मग अशा वेळेला तुम्ही जर का त्या जागेची किंमत ऑलरेडी घेतली आहे तर मग पुन्हा तुम्हाला त्यामध्ये ह्या घरांवरती किंमत लोड करण्याची गरज काय? आणि त्याच्यामध्ये अजून एक मुद्दा होता
की जागेवर कागदावर देताना गरिबांना घर दिलंय ईडब्ल्यूएसचं घर 292 स्क्वेअर फूट आणि घोषित केले 322 स्क्वेअर फूट. नियमाने 322 स्क्वेअर फूट म्हणजे 30 स्क्वेअर मीटर द्यायला पाहिजे, पण देताना 292 आणि सांगतात आम्ही बैठका घेतल्या, आम्हाला सांगतात नाही नाही आम्ही साहेब मोजून देणार घर 322 स्क्वेअर फूट, ती काळजी करू नका. म्हटलं कसं देणार, बैठकीत मी विचारलं. म्हणजे नाही साहेब ते आमचे जरा फ्लॉवर बेड असतात, बाल्कनी असतात. म्हणजे म्हटलं तुम्ही प्रायव्हेट बिल्डर सारखं करताय. प्रायव्हेट बिल्डर असाच करतो, प्लॅनिंग मध्ये वेगळं दाखवतो रेराला आणि मग त्या बाल्कनी आत घेतो, एन्क्रोचमेंट आत घेतो. तुम्ही प्रायव्हेट बिल्डर आहे का, तुम्ही सिडको आहे ना, तुम्हाला काही वाटत नाही का? मग ह्याच्यामध्ये सुद्धा उपमुख्यमंत्री महोदयांनी निर्देश दिले की तुम्ही चुकीचं करताय. कारण म्हटलं त्या व्यक्तीला घर उद्या विकायचं असलं 5 वर्षांनी तुमच्या नियमानंतर, तर त्याला 292 स्क्वेअर फूटचा पैसे देतील समोरची व्यक्ती. तो म्हणेल तुझ्या कागदावर 292च आहे, त्याला तेवढा लॉस करता का तुम्ही? अशा पद्धतीने जेव्हा झालं तेव्हा त्या ठिकाणी ते कडक ताशेरे त्यांच्यावरती ओढले गेले आणि लगेचच दुसऱ्या दिवशी याच्यावरती वर्किंग केलं गेलं आणि अधिवेशनाच्या अंतिम आठवड्याचा जो काही प्रस्ताव असतो त्याच्यामध्ये उपमुख्यमंत्री मोदयांनी या घरांच्या किमती तात्काळ कमी करण्याचे निर्देश जाहीर करून टाकले. म्हणजे अशा पद्धतीने जेव्हा एखादा निर्णय होतो तेव्हा माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला तो आनंदाचा विषय की जेव्हा ज्या वेळेला मी संघर्ष केला तर त्याचा बघतो करतो मध्ये विषय न नेता तात्काळ निर्णय जेव्हा सरकारने दिला तेव्हा खरं तर ही आनंदाची गोष्ट आहे. आणि एका बाजूला राज्याचे मुख्यमंत्री लाडके देवाभाऊ, उपमुख्यमंत्री महोदय यांना गरिबांसाठी घरं करायची आहेत. त्यांना मुंबईतला मराठी माणूस फार दूर जाऊ नये असं वाटतं आणि म्हणून त्यांनी ही घरं नवी मुंबईच्या आसपास केली आणि मुंबईचं अंतर नवी मुंबईपासून 20 मिनिटावरती अटल सेतूच्या माध्यमातून आणलं की जेणेकरून आमच्या मराठी माणसाला या ठिकाणी राहता यावं. आणि मग जर का सिडकोच्या अधिकाऱ्यांच्या नकारात्मक मानसिकतेमुळे घडणार असेल तर त्यांना जाब विचारणं हे माझं काम आहे, ते आपण केलं आणि त्यात मला आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने यश मिळालेलं आहे. त्यामुळे हा दुसरा मुद्दा त्या ठिकाणी आपण यशस्वी करू शकलो. तिसरा मुद्दा यामध्ये म्हणजे याचा मी परत मागे येतो, त्याचा क्वांटम सांगायचं झालं तर 67,000 घरांचा विषय आहे. 67,000 घरं, एका घरात 3-4 लोक राहतात, काही ठिकाणी 5 लोक राहतात. अगदी 4 जरी पकडले तरी 2.5 ते 3.5 लाख लोकांच्या आयुष्यावर थेट परिणाम करणारा निर्णय हा सिडकोच्या घरांची किंमत कमी करणार आहे. आणि 10% थेट कमी होणार आहेत. उर्वरित ह्यातलं गमक असं आहे की ज्याची किंमत समजा 47 लाख होती त्याचे 5 लाख कमी झाली, त्याची किंमत आता जर का 44 लाख किंवा 43 लाख झाली, 45 लाखाच्या खाली हा स्लॅब आल्याने त्याला जे काही 5% जीएसटी भरावा लागणार होता तो सुद्धा आता भरावा लागणार नाही, फक्त 1% जीएसटी भरावा लागणार. त्यामुळे तोही इनडायरेक्ट बेनिफिट आहे. यामध्ये आम्ही मागणी करतोय की या घराला एलआयजी म्हटलंय, ते तुम्ही ईडब्ल्यूएस शब्द केला तर त्याला 2.5 लाखाची प्रधानमंत्री आवास योजनेची सबसिडी मिळेल, तो एक बेनिफिट त्याला होईल. त्याला 6% स्टॅम्प ड्युटी लागते, ती स्टॅम्प ड्युटी ईडब्ल्यूएस केलं तर त्याला 1,000 रुपये लागते, म्हणजे ती माफ होते. तर ते करण्यासाठीचाही पुढचा आम्ही टप्पा लढतोय. त्यामुळे असे सगळे विषय ह्याच्यामध्ये की ज्या इनडायरेक्ट एखादा निर्णय केल्यानंतर त्याचे इनडायरेक्ट रिप्लिकेशन असतात, ते करण्यासाठीचा आपला हा पुढचाही प्रयत्न आहे. त्यामुळे अशा पद्धतीने जर का मोजलं तर हा सगळा फायदा 15-20% आसपास जातो. एका सामान्य व्यक्तीसाठी जर का एखाद्या घराचा 60 लाख किंमत आहे त्याच्यासाठी हे 6 ते 10 लाखाच्या मध्ये जी काही त्याची रक्कम वाचेल ही खूप महत्वाची आहे. कारण त्याचा पगार हा 25 ते 30 हजार आहे, त्याचा घराचा हप्ता 20-22 हजार जातो, 7-8 हजारात त्याला घर चालवावं लागतं. आणि जर का बचत करायची म्हटली तर 1,000 रुपये पण महिन्याला वाचत नाहीत. आणि त्यामुळे वर्षाला 12,000 रुपये वाचवणार, 6-7 लाख नेट बचत करण्यासाठी त्याला आयुष्याचे 12-15 वर्ष खर्ची पाडावे लागणार होते, ते त्याला आज वाचले. त्यामुळे त्या सगळ्यांचे आशीर्वाद या माध्यमातून आपल्याला मिळालेले आहेत आणि त्यामुळे हा मुद्दा त्या ठिकाणी मार्गी लागलेला आहे. दुसरा मुद्दा आपण या ठिकाणी जो ठेवला होता बीएमटीसी कर्मचाऱ्यांचा विषय होता. आपल्याला जर माहिती असेल तर 84 साली बीएमटीसी नावाची बस सेवा सिडकोच्या माध्यमातून जी होती ती बंद झाली. म्हणजे त्या काळात स्वर्गीय लोकनेते दिबा पाटील साहेबांचं जे आंदोलन होतं त्यामध्ये तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले होते की बस सेवा सुरू राहिली पाहिजे. पण आपले सगळे ग्रामस्थ त्या ठिकाणी असल्यामुळे आणि बाहेरचं वातावरण ठीक नसल्यामुळे त्या बस सेवा सुरू नव्हत्या झाल्या आणि त्यामुळे रागारागाने ती बस सेवा तेव्हा बंद करण्यात आली होती. आणि एकाच वेळेला ही 1600 मंडळी बेघर त्या ठिकाणी आपण ज्याला म्हणू शकतो की बेरोजगार झाली होती. तेव्हापासून हा लढा सुरू आहे. म्हणजे 84 साली हा प्रश्न तयार झाला. माझा जन्म 84चा आहे, म्हणजे ज्या प्रश्नाचं वय आहे तेवढं माझं वय. कदाचित त्या प्रश्न सोडवण्यासाठी की काय मला आमदार व्हावं लागलं, देवानी ते केलं असावं असं मला वाटतं. पण 42 वर्ष हा प्रश्न प्रलंबित होता. अनेकांनी प्रयत्न केला, सकारात्मक प्रयत्न केला आणि प्रयत्न करत असताना अनेक मॉडेल समोर आले. काहींनी म्हटलं भूखंडाचा त्या ठिकाणी मोबदला देऊ, काहींनी म्हटलं आर्थिक कंपन्सेशन देऊ, काहींनी म्हटलं याला गाळे देऊ, पण ह्याच्यामध्ये कुठलाच ठोस निर्णय निघत नव्हता. हा विषय आपण हातात घेतला, त्यात सातत्याने पाठपुरावा केला, त्यांना ज्या पद्धतीने ह्यात अपेक्षित होती ती चर्चा आपण केली आणि सिडको असेल किंवा युडी अतिरिक्त मुख्य सचिव असीम गुप्ता जी असतील यांच्याशी चर्चा करून ती फाईल साईन करून आपण फायनल करून आणली. 1547 कर्मचाऱ्यांना
10-10 लाख रुपयाचा मोबदला याची मंजुरी झाली, पैसे मिळायला सुरुवात झाली. 100हून अधिक लोकांना हे पैसे अकाउंटमध्ये मिळाले. प्रत्येकाला 10 लाख रुपये अकाउंटमध्ये जात आहेत. आणि या सगळ्यांची वय जर आपण बघितली, 80-90 वर्षाची ही वय आहे, एज ग्रुप आहे. अनेकांचे त्या ठिकाणी मयत दुर्दैवाने ते झाले, त्यांचे वारस त्या ठिकाणी आहेत जे आपल्याकडे पाठपुराव्यासाठी येतात. त्यामुळे अशा पद्धतीने ही स्थिती आहे. त्यामुळे त्यांचे आशीर्वाद सुद्धा आपल्याला त्या माध्यमातून मिळू शकले आणि हा सुद्धा प्रश्न त्या ठिकाणी मार्गी लागला. ह्याचा क्वांटम जर बघायचा झाला तर साधारणतः 157 कोटीचं वाटप त्या माध्यमातून त्या ठिकाणी होणार आहे. त्यामुळे हा एक महत्वाचा विषय त्या ठिकाणी होता. यामध्ये सिडकोच्या घरांच्या गुणवत्तेचा विषय आपण या अधिवेशनात मांडण्याचा प्रयत्न केला की या बिल्डिंग आपण बांधताय, एका बिल्डिंगमध्ये 3-3, 4-4 हजार घर आहेत, पण त्या घरांची गळती कशा पद्धतीने आहे. बाहेरनं तर गळतंय, पण वरून जर बघितलं तर स्लॅब जे आहेत, स्लॅब मधून वरच्या मजल्यावर खाली पाणी गळतंय धो. ते काही विषय त्याच्यामध्ये होते. त्याच्यामध्ये क्वालिटीचे विषय तर होते, पण सिडको ऐकतच नाही, सिडकोला ऐकूच येत नाही त्यांचे प्रॉब्लेम्स. हा एक प्रॉब्लेम होता. मी सांगितलं की आपल्याला ऐकण्याचं एक व्यासपीठ तयार करावं लागेल. जर का त्या बिल्डिंगची घरं गळतायत, त्यांच्या समस्या आहेत, त्यांचे मेंटेनन्स चार्जेसच्या अडचणी आपण करून ठेवल्या आहेत, तर सिडकोकडे ऐकणारा एक प्लॅटफॉर्म तयार करावा लागेल. तुम्हाला त्या ठिकाणी सिडकोची तक्रार केली, कॉन्ट्रॅक्टरचा कोणीतरी माणूस जातो, टेम्पररी डागडुजी करतो आणि परत येतो. मग तुम्ही अशा पद्धतीने करून चालणार नाही. तुमचा डिफेक्ट लायबिलिटी पिरियड म्हणजे डागडुजी करणं आणि त्या घराला मेंटेन करण्याचा पिरियड जर 10 वर्ष आहे, तो पिरियड तुम्ही वाढवला पाहिजे. तुम्ही 5 वर्षांनी तो पिरियड वाढवून द्या. ही सुद्धा मागणी आपण त्याच्यामध्ये केलेली आहे. त्याचबरोबरीने त्यांना मेंटेनन्स चार्जेस जे आहेत, सुरुवातीला 2 वर्षाचे चार्जेस एकत्र घेतात, पण नंतरचे चार्जेस जे आहेत ते 5-5 वर्षाचे चार्जेस एकत्र मारले. मग जर का सामान्य परिवाराला 2 लाखाचं बिल एकत्र जर सिडकोने दिलं मेंटेनन्सचं, तो कसं काय भरणार. म्हणजे मगाशी मी सांगितलं 30,000 पगार, 7,000 वाजतात घर चालवण्यासाठी, त्यात हा कारभार करायचा. आता कसं काय समान हप्ते जरी त्याला 12 महिन्याचे करून दिले तरी तो पैसे भरणार कसे 2 लाख रुपये. तुम्ही वेळच्या वेळी का नाही दिलं, हा एक विषय. दुसरा विषय त्याला आपण जोडला की जर का ह्या सगळ्या घरांसाठी तुम्ही सर्व्हिसेस देता म्हणता मेंटेनन्सचे, कसले पैसे घेतले. 2 वर्ष कोरोना कालावधी होता, ना तुम्ही त्यांचा कचरा उचलला, ना लिफ्ट मेंटेनन्स केला, ना गार्डन मेंटेन केले. तुम्ही केलं काय. सिक्युरिटी गार्ड तुम्ही 10-12 द्यायचे होते, 2-2 या गेटला 2, त्या गेटला 2 दिले. म्हणजे सर्व्हिसेस पूर्ण न होता बिल मात्र तुम्ही पूर्ण मारलंय. तर हे अमान्य आहे आणि याच्यामध्ये तुम्ही त्याच्यावरती मार्ग काढला पाहिजे. त्यासाठीची तातडीची बैठक अधिवेशनानंतर होणार आहे. त्यामुळे अशा पद्धतीने तेही विषय आपण मांडले. स्वप्नपूर्ती सोसायटीचा विषय आपण मांडला की त्या ठिकाणी प्लॅनिंग मध्ये त्याच्या ठिकाणी त्यांना एक शॉपिंग मॉल होता, त्या ठिकाणी त्यांना हेल्थ सेंटर होतं. हे सगळं करताना शेवटी सामान्य माणूस जेव्हा बघतो तेव्हा तो म्हणतो की मी जर घर घेतो तर ह्या फॅसिलिटीज अम्युनिटीज मला मिळणार आहेत म्हणून त्यांनी घर घेतलं. पण सिडकोने नंतर ते प्लॅनिंग बदललं आणि तिथे शॉपिंग मॉल काढलं आणि अजून 2 बिल्डिंग मधून विकून टाकले. त्यातून तुम्ही नफा कमवला ना, त्यांचं तुम्ही नुकसान केलं ना, किंवा आता मेंटेनन्स चार्जेस तरी माफ करा. अशा पद्धतीनं हे सुद्धा त्यांना आपण सांगण्याचं काम केलेलं आहे. त्यामुळे अशा पद्धतीनं त्यात एक एक विषय पुढे घेऊन आपण गेलो आणि सिडकोच्या घरांच्या बाबतीमध्ये अशा पद्धतीनं विषय मांडलेला आहे. त्याच्यामध्ये नवीन पनवेल भागामध्ये जर आपण प्रश्न बघितला, जो प्रश्न खरं तर खारघर भागातही आहे आणि अनेक भागात आहे, पण प्रातिनिधिक स्वरूपात आपण जे यश मिळवलं ते नवीन पनवेलच्या एक मॉडेल, त्याला आपण म्हणतो प्रातिनिधिक स्वरूपात, ते आपण केलं. सेक्टर 1 ते 16 या भागामध्ये सिडकोने जेव्हा नियोजन केलं तेव्हा त्या भागामध्ये आपण बघाल की रस्ते छोटे आहेत, पाण्याच्या लाईन छोट्या आहेत. हे काय, कारण तिथे सिडकोने सुरुवातीला नियोजन बंगलो प्लॉटसाठी केलं होतं, पण नंतर सिडकोने स्वतःचं नियोजन बदललं. सेक्टर 9-10 ला आपण बघू शकाल, डीएव्ही स्कूलच्या आसपासचा भाग, सेक्टर 4-5 तिथे छोटे छोटे रस्ते, तिथे सिडकोनेच नंतर नियोजन बदललं आणि तिथे त्यांनी बिल्डिंग बांधायला परमिशन दिली. सीसी सिडकोने दिली, त्याची ओसी सिडकोने दिली, म्हणजे अधिकृत तुम्ही सगळं त्यांना दिलेलं आहे. लोक राहतात, वर्षानुवर्ष राहतात. आता जेव्हा तुम्ही त्यांना रिडेव्हलपमेंटचा विचार करायची वेळ आली, सिडकोकडे ते गेले तर सांगत की तुमचं तर हे बंगलो प्लॉटचं नियोजन आहे, तिथे तुम्ही आता हे पाडलं तर बंगलोज बांधू शकता, तुम्ही बिल्डिंग बांधू शकता. ते म्हटलं हे कुठले तुगलकी निर्णय तुमचे. तुम्ही जर का तिथे लोक राहतात, वर्षानुवर्ष राहतात, तर तुम्ही परमिशन देणार नाही. हा विषय आपण मागच्या अधिवेशनात पण मांडला, त्यानंतर बैठका केल्या आणि तात्काळ आपण त्याच्यावर निर्णय सकारात्मक करून घेतला की हो, इथे तुम्हाला आम्ही मान्यता बिल्डिंगसाठी देऊ. आता त्याच्यामध्ये नंतर एक विषय उरला होता, म्हणजे ते पहिल्या विषयात यश मिळालं, पण दुसरा विषय शिल्लक राहिला होता की त्या पोटी आम्हाला काही चार्जेस द्यावे लागतील. त्याच्यामध्ये सुद्धा आपण संघर्ष केला आणि आपण तो निर्णय सकारात्मक मोडवर आणून ठेवलेला आहे. लवकरच तो निर्णय जाहीर होण्याच्या मार्गावरती आहे की याच्यामध्ये जे काही तुम्हाला ही रिडेव्हलपमेंटसाठीची आता मान्यता तुम्ही घेणार आहे, ते तुम्हाला अधिकृत करणं हा शब्द ते वापरत होते, नियमित करणं. आता तुम्हाला नियमित करण्यासाठी त्याला काही चार्जेस देण्याची गरज लागणार नाही. अशा पद्धतीनं हा विषय आपण पॉझिटिव्ह प्लॅटफॉर्मवरती मोडवरती आणून ठेवलेला आहे. त्यामुळे तो सुद्धा दिलासा नागरिकांना मिळणार आहे. अंदाजाचा क्वांटम मोजायचा झाला तर त्या भागामध्ये 1 लाखांपेक्षा जास्त नागरिक राहतात. थेट त्यांच्या जीवनावर परिणाम करणारा हा सुद्धा निर्णय त्या ठिकाणी असणार आहे. त्याचबरोबरीनं
पुढचा एक विषय आपण त्या ठिकाणी मार्गी लावला की पनवेलकरांचा जिव्हाळ्याचा विषय, जो पाण्याचा विषय. पनवेलकरांना जे पाणी मिळतं त्याचं वेगवेगळ्या पद्धतीने नियोजन आहे. नगरपालिकेचं स्वतःचं धरण आहे, खूप छोटं आहे, त्यातनं काही पाणी मिळतं. त्याच्यानंतर त्या ठिकाणी आपण नवी मुंबई महापालिकेकडनं काही पाणी मिळतं, काही सिडकोकडनं मिळतं, काही महाराष्ट्र जल एमजीपी कडनं मिळतं. अशा पद्धतीने आपण पाण्याची मॅनेजमेंट करत असतो. त्यामुळे मागच्या अधिवेशनामध्ये या विषयाचा आपण पाठपुरावा केला, हा विषय मांडला. त्यावेळेला प्रस्तावित होतं की आपण रोह्याच्या डोलवहाल डॅम मधनं हे पाणी घ्यावं, पाईपलाईन करून आणावं. पण आदरणीय जलसंपदा मंत्री गिरीश महाजन साहेबांची प्राथमिक मी बोलणी केली आणि त्याच्यामध्ये काय फिजिबिलिटी, आम्हाला कसं पाणी देऊ शकता ही चर्चा केल्यानंतर त्या ठिकाणी समोर आलं की आपल्याला शिलार आणि पोशीर नावाची 2 धरणं कर्जतला होत आहेत, त्यातल्या एखाद्या धरणातून आपल्याला पाणी मिळू शकतं. आणि मग त्याच्यामध्ये स्ट्रॉंग फॉलोअप कसा करता येईल, त्याच्यामध्ये आपण अधिवेशनात विषय कसा मांडू शकतो, हा प्रयत्न आपण केला आणि तो विषय मांडला आणि त्या विषयाला सुद्धा यश आलं. शिलार डॅम मधून पनवेल महानगरपालिकेसाठी आता हक्काचा कोटा हा मंजूर झालेला आहे आणि त्यामुळे पनवेलकरांची पुढची जी काही पाण्याची गरज आहे ती 100% यातून भागणार आहे. आणि त्यामुळे हे एक यश मिळालं. पण प्रॅक्टिकल बघितलं तर हे पाणी मिळण्यासाठी 5-7 वर्षाचा कालावधी लागू शकेल. त्यामुळे त्याच्या आधीची प्रोव्हिजन काय, तर त्याच्यामध्ये आपण जो नावाशेवा टप्पा 3 ची योजना आहे ती आता 60% आलेली आहे, पूर्ण झाली आहे. ती योजना जर लवकर पूर्ण झाली तर त्यातून आपल्याला जी काय आता टाइम गॅप अरेंजमेंट म्हणतो आपल्याला, की तोपर्यंतचा कालावधी 5 वर्षाचा कसा काढावा, त्याच्यामध्ये आता साधारणतः आपल्याला 30 ते 35 MLD ची तूट आहे, ती भरून काढण्यासाठी काय करता येईल, तर तो प्रयत्न आपण त्या योजनेतनं केलेला आहे. त्यामुळे ती योजना लवकर पूर्ण होईल, या 3-4 महिन्यातही पूर्ण होऊ शकेल अशा स्थितीत आहे. पाठपुरावा त्यात करावा लागणार आहे, ते सुद्धा आम्ही करणार आहे. आणि त्याच्यामुळे हा सुद्धा विषय आपण विधान भवनात लावलेला आहे, त्याच्यावरती विशेष बैठक सुद्धा लावलेली आहे. तर हा सुद्धा विषय पुढे त्या ठिकाणी जाईल. त्यामुळे अशा पद्धतीने हे विषय सगळे समोर आलेले आहेत. पनवेल बस डेपोचा हा प्रश्न होता, जो सेन्सिटिव्ह विषय होता आणि अनेक वर्ष रखडलेला आहे. त्यामध्ये हे मॉडेल बीओटी तत्वावरती करतायत. त्याच्यामुळे अडचण ही होते, मी जेव्हा स्टडी केला की एन्व्हायरमेंट क्लिअरन्सच्या परमिशनसाठी हे रखडलं होतं. मग एन्व्हायरमेंटची परमिशन का लागते, तर कर्नाळा अभयारण्याच्या ह्या रेडियस मध्ये हा भाग येतो असं त्यांचं लॉजिक आहे. आणि त्यामुळे सुप्रीम कोर्टात ज्या काही परमिशन अडकल्या त्याच्यामध्ये हे सुद्धा अडकून गेलं. मी म्हटलं मग ह्याला हाईट का वाढवावी लागते, तर बीओटी मॉडेल असल्यामुळे तो कंत्राटदार स्वतःचा फायदा निघेपर्यंत तुम्हाला काही तुमचं बांधून देणार नाही. आणि त्यामुळे त्याचा फायदा जो काही आहे, त्याचा फायद्याचा भाग जो असतो बीओटी मॉडेलमध्ये, तो हाईट वरती जात असल्यामुळे आपल्या इसी मध्ये अडकते. यावेळेला जी मी मागणी केली त्यात मी बदल केला आणि त्यात सांगितलं की हे मॉडेल तुम्ही बदला, या कंत्राटदाराला तर पहिले ब्लॅकलिस्टेड करा, कारण ह्यांनी दुर्लक्ष केलेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये पीपीपी मॉडेलमध्ये जाता येतं का, हे तुम्ही करा. पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप, थोडे सरकारचे पैसे लावा, थोडे प्रायव्हेट त्यात पार्टनरशिप घ्या आणि त्या माध्यमातून केलं तर हाईट आपली कमी मध्ये भागू शकेल आणि मग आपल्याला इसी क्लिअरन्सची गरज लागणार नाही. त्यामुळे एकतर पीपीपी मॉडेल किंवा सरकारने स्वतःच्या पैशातून हे करावं, अशा 2 मॉडेलमध्ये आपण गेलो तर हे बस डेपोचा प्रश्न सुटू शकेल. कारण अनेकांची भावना आहे बस डेपोची जुडलेली आहे. महाराष्ट्रातले लाखो नागरिक हे पनवेलकडे येत असतात आणि पनवेलचा जो काही भौगोलिक विकास आता होतोय त्यामुळे पनवेलच्या बस डेपोचं एक वेगळं महत्व आहे. त्या विषयातही आपण त्या ठिकाणी मागणी केलेली आहे. त्या ठिकाणी गरजेपोटी घरांचा विषय होता की जो अनेक वर्ष प्रलंबित आहे. त्या ठिकाणी सरकारने 22 साली त्यात जी केलेला आहे, पण त्या सिडकोच्या अधिकाऱ्यांची मानसिकता वेगळी आहे, निगेटिव्ह आहे, त्याचं इंटरप्रिटेशन ते वेगळं करतात, अर्थ वेगळा लावतात. त्याच्यामुळे ते विषय सगळे तुंबून पडलेले आहेत. त्या विषयात सुद्धा तात्काळ आपण सकारात्मक निर्णय केले पाहिजे. जर का गावठाण विस्तार तुम्ही अनेक वर्षात केला नाही आणि आमच्या जर का नागरिकांची नैसर्गिक वाढ त्या ठिकाणी कुटुंबाची झालेली आहे, त्यांना स्वतःचं हक्काचं घर त्यांनी त्या ठिकाणी केलंय, त्याला रेग्युलराईज तुम्ही करण्यासाठी सरकार पॉझिटिव्ह होतं, त्यांनी जी करून दिलाय, त्याचा तुम्ही सकारात्मक अर्थ काढला पाहिजे आणि याच्यामध्ये तोडक कारवाया थांबल्या पाहिजेत, ही मागणी सुद्धा आपण या निमित्तानं त्यात केलेली आहे. दुसरा एक महत्वाचा विषय यामध्ये होता की अनेक जागा अशा आपल्या पनवेल भागामध्ये आहेत, म्हणजे खास करून देवीचा पाडा, घोटचाळ, टेंबोडे, वलवली, या देवीचा त्या सगळ्या भागामध्ये समजा त्या सगळ्याच पट्ट्यामध्ये म्हणजे आपल्याला पाले खुर्द आहे, अशी अनेक गाव आहेत की ज्याच्यामध्ये सिडकोनी जमीन अधिग्रहण करणार म्हणून शिक्के मारून ठेवले. अजून 53 वर्षात जमीन घेतली नाही, मोबदलाही दिला नाही. आणि आम्ही काही करायचं, शेतकरी आमचा गेला विषय मागायला काही की आम्हाला परमिशन द्या, तर ते आम्हाला लागेल तेव्हा आम्ही घेऊ, आमच्या अधिग्रहणाच्या अंडर आहे, प्लॅनिंग मध्ये आहे, आम्ही लागेल तेव्हा घेऊ. ते शेतकऱ्यांना नक्की करायचं काय, या विषयाचा सुद्धा आपण मुद्दा मांडलेला आहे. आणि एक तर तुम्ही ती जमीन घ्या, जो काही नियमाने मोबदला आहे तो द्या, जो काही बाजारभावाने त्या शेतकऱ्याला त्याच्याशी चर्चा करून योग्य वाटेल तो द्या, नसेल तर तुम्ही ती जमीन सोडून द्या, तुमचा शिक्का परत काढून घ्या, ही सुद्धा आपण मागणी केलेली आहे. त्यामुळे त्या विषयातही आपल्याला पाठपुरावा करून आपण यश त्यात मिळवूया आणि त्यासाठीचा पाठपुरावा आपला सुरू आहे. त्यामध्ये काही 3-4 विशेष डेव्हलपमेंट स्वरूपाच्या मागण्या आपण केल्या होत्या. म्हणजे जर का या पनवेल भागाचा विकास होतोय, आंतरराष्ट्रीय विमानतळ एका बाजूला आहे,
तर आता या शहराचा रस्त्यांवरचा ताण वाढणार आहे आणि त्यामुळे पनवेल सायन महामार्ग जो आहे त्याचा ताण आता वाढायला लागलेला आहे, ट्रॅफिक होतंय. मग त्याला पाम बीच रोड पर्यंत आलेला जो रस्ता आहे त्याला एक्सटेंड करून तुम्ही उलवा मार्गे तो पनवेल पर्यंत कोस्टल रोडच्या स्वरूपात आणला पाहिजे, ही मागणी आपण सिडकोकडे केलेली आहे. त्यामुळे त्या विषयामध्ये सुद्धा आपण पाठपुरावा करू. तो एक्सटेंडेड रोड जर आपल्याला मिळाला तर त्या रोडच्या माध्यमातून आपल्याला ट्रॅफिकची समस्या सुटणार आहे. कारण आता जे काही ट्रॅफिक वाढेल, आता जी काही लोकसंख्या पुढच्या कालावधीमध्ये वाढेल ती गुणाकाराने वाढणार आहे, ती काही बेरजेने वाढणार नाही. कारण अचानक लोकांचा फ्लो वाढणार आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींसाठी आपण सुसज्ज आहोत का, हा विचार करण्याची त्या ठिकाणी गरज होती आणि त्यामुळे अशा पद्धतीची मागणी आपण त्यात केली आहे. मेट्रोचं जाळं त्या ठिकाणी तयार केलं पाहिजे. म्हणजे पेंदर ते बेलापूर एक लाईन सुरू आहे, पण ती लाईन त्या ठिकाणी एमआयडीसी पर्यंत गेली पाहिजे. एमआयडीसीच्या माध्यमातून ती आमच्या खांदेश्वर पर्यंत आली पाहिजे आणि खांदेश्वर मधून खन्ना कॉलनीलाही ती प्रस्तावित झाली पाहिजे. यासाठीची मागणी आपण त्या ठिकाणी केलेली आहे. कारण जेवढं आपल्याकडे पब्लिक ट्रान्सपोर्टचं जाळं मोठं होईल तेवढा रस्त्यावरचा ट्रान्सपोर्टचा ताण, ट्रॅफिकचा ताण हा कमी होणार आहे. त्यामुळे ती मागणी सुद्धा आपण त्यात केलेली आहे. सिडकोच्या माध्यमातून त्या विषयाचा सुद्धा पाठपुरावा भविष्यात आपण करणार आहोत. त्याचबरोबरीनं सेंट्रल पार्क नावाचं उद्यान की जे 120 हेक्टर जागेवरती आहे, पण आता फक्त त्यातली 25 हेक्टर जागा विकसित झाली. बाकीची जागा तुम्ही विकसित का करत नाही? 2010 पासून तुमचा विषय प्रलंबित आहे. 15-15 वर्ष तुम्हाला लागतात का? त्या ठिकाणी एखादं आंतरराष्ट्रीय दर्जाचं थीम पार्क असावं, डिस्नेलँडच्या धर्तीवर एखादा प्रस्ताव असावा, असं तुम्हाला वाटत नाही का? मध्ये हा प्रस्तावाचा विचार सिडको करत होते, पण नंतर हा कुठे विषय अडकला, कोण झारीतले शुक्राचार्य आहेत हे सुद्धा शोधण्याचं मी सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे त्या विषयाची सुद्धा तातडीची बैठक ही आपण लावायला सांगितली आहे, जेणेकरून तिथे चांगलं काहीतरी नियोजन. शेवटी पनवेलकरांना पायाभूत सुविधांच्या व्यतिरिक्त तुम्ही काही देणार आहे की नाही? जर का या शहराला आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर हे होणार आहे, जर का नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे, त्या अनुषंगाने थीम पार्क, अम्युजमेंट पार्क, उच्च दर्जाच्या लायब्ररीज, त्या ठिकाणी चांगले इंडोर आउटडोर स्टेडियम, या सगळ्या गोष्टींची गरज आहे. चांगली दर्जेदार उद्यानं, या सगळ्यांची गरज आहे. आणि त्यामुळे हे सगळे विषय आपण या अधिवेशनात मांडलेले आहेत. आणि त्यामुळे हा सुद्धा विषय खूप महत्वाचा त्या ठिकाणी आहे. तळोजामध्ये सुद्धा आरपीझेड आहे, त्या ठिकाणी रिजनल पार्क झोन जर डिक्लेअर करता आणि तुम्ही डेव्हलपमेंट काहीच करत नाही, त्या ठिकाणी सुद्धा ती डेव्हलपमेंट केली गेली पाहिजे, ही सुद्धा मागणी आपण केलेली आहे. जेवढ्या आपल्या नद्या आहेत, मग गाडी नदी असेल, तिकडची आपली कासाडी नदी असेल, यांचं प्रदूषण हा एक विषय आहेच, त्यावर आपण बोलतोच आहे. पण यांची रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंट केली पाहिजे. याला तुम्ही पर्यटनाच्या दृष्टीने याला विकसित केलं पाहिजे, ही सुद्धा मागणी आपण त्यात केली आहे. कारण नैनाच्या भागात त्या सगळ्या गाडी नदीचा भाग येतो. त्यामुळे नैनानी जर का तुमच्या फक्त आर्थिक फायद्याचे विषय तुम्ही बघताय, पण नागरिकांना पर्यटनाच्या दृष्टीने चांगलं काय, आमच्या लोकल ग्रामस्थांना त्या ठिकाणी आर्थिक उत्पन्नाचं साधन तयार होईल, असं तुम्ही काय करताय? त्या अनुषंगाने रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंट हा सुद्धा विषय आपण त्यात घेतलेला आहे. त्यामध्ये तळोजामध्ये जी काही ट्रॅफिक समस्या आहे एमआयडीसी मध्ये, तिथे पार्किंगचा प्लॉट एक्स्ट्रा असावा, ही मागणी आपण त्या ठिकाणी केली आहे. मुख्यमंत्री मोदयांनी स्वतः त्याच्यामध्ये निवेदन करून आपल्याला सकारात्मक सगळं लाईन लावून दिलेली आहे. तर त्या विषयाचा पाठपुरावा पण आपला सुरू आहे. लवकरच त्या ठिकाणी आपल्याला हक्काचा एक वेगळा एक्स्ट्राचा भूखंड त्यात मिळू शकेल, जेणेकरून पार्किंगची समस्या कमी होईल. त्यामुळे ट्रॅफिकची समस्या कमी होऊ शकेल, हा एक विषय आपण त्यात म्हटलेला आहे. कामगार वर्ग आपल्या भागात खूप मोठ्या प्रमाणात राहतो. मग तळोजा एमआयडीसी असेल, जवाहर एमआयडीसी असेल किंवा रिलायन्स पाताळगंगा त्या भागात, रसायनी पाताळगंगा भागात काम करणारी मंडळी राहतात पनवेलला, अशांसाठी एखादं ईएसआयसी हॉस्पिटल असावं, ही मागणी आपण केलेली आहे. तळोजामध्ये या विषयाचा पाठपुरावा आपण करतोय. महसूल डिपार्टमेंटच्या माध्यमातून जमीन मिळावी आणि हॉस्पिटल ईएसआयसी करावं, असा आपण प्रस्ताव आहे. सिडकोकडे पण आपण या विषयाची मागणी केलेली आहे. त्यामुळे तात्काळ या विषयात सुद्धा कसं मार्गी लागू शकेल हा आपण प्रयत्न करतोय. दुसरा विषय मी या ठिकाणी प्रामुख्याने सांगितला की या भागामध्ये नियोजन प्राधिकरण म्हणून सिडको आहे. आता स्थानिक स्वराज्य संस्था महापालिका आहे आणि त्या ठिकाणी जर का अशा एमएसआरडीसीच्या माध्यमातून काही आता भागात नियोजन केलं जात आहे, मग ह्याच्यामध्ये जर का ह्या 3 अथॉरिटी काम करणार असतील तर महापालिकेची कामाची प्रायोरिटी वेगळी, सिडकोची कामाची प्रायोरिटी वेगळी, त्या ठिकाणी एमएसआरडीसी वेगळंच काहीतरी करते, एमएमआरडी त्यांचं काहीतरी मध्येच कॉरिडॉर आणते आणि याच्यामध्ये सफर होतोय तो आमचा इथला नागरिक. त्यामुळे जे त्याला पाहिजे ते तुम्ही करताय का, हा विषय जर का मार्गी लावायचा असेल त्या चौघांचा समन्वय असण्याची गरज आहे. म्हणून महापालिका याचा जबाबदार प्रतिनिधी, एमएमआरडीएचा जबाबदार प्रतिनिधी, सिडकोचा जबाबदार प्रतिनिधी आणि अजून कुठलं प्राधिकरण असेल तर त्यांचा जबाबदार प्रतिनिधी आणि इथले लोकप्रतिनिधी, अशांची एक समन्वय समिती असली पाहिजे. आणि पुढच्या 2-3 वर्षाचं तुम्ही काय नियोजन करताय, शॉर्ट टर्म प्लॅनिंग काय आणि लॉंग टर्म प्लॅनिंग काय, हे त्या ठिकाणी चर्चा करून आपण पुढे गेलं पाहिजे. अशा पद्धतीने एका समन्वय समितीची सुद्धा आपण या निमित्तानं मागणी केलेली आहे. ज्या पद्धतीनं सिडको प्लॉट देताना महापालिकेला अडचणी करते, म्हणजे पार्किंगसाठी महापालिकेकडे प्लॉट नाहीयेत, पार्किंगची समस्या आपण फक्त रस्त्यावर गाड्या लागतात,
आम्हाला त्या ठिकाणी पार्किंगचे प्लॉट सिडकोने दिले पाहिजेत, ही मागणी आपण त्या ठिकाणी केली. मटन मार्केट, चिकन मार्केट उघड्यावरती विकलं जात आहे, त्या ठिकाणी त्यांचे बंदिस्त मार्केट असावे, ही मागणी आपण त्या ठिकाणी केली. त्यासाठी प्लॉटची आवश्यकता आहे, ते तात्काळ सिडकोने दिले पाहिजेत, हे आपण सांगितलंय. आपल्याला एखादी सेंट्रल लायब्ररीच्या धर्तीवरती एखादी चांगली दर्जेदार लायब्ररी या ठिकाणी असावी, अशी आपण मागणी केलेली आहे. त्यामध्ये आपल्याला इनडोर आउटडोर स्टेडियम चांगल्या दर्जाचं असलं पाहिजे, ही त्या ठिकाणी मागणी आहे. अशा प्रकारच्या मागण्या ज्या या शहराला खरं तर वेगळं रूप देणार आहे. शेवटी शहर वाढताना जर का फक्त त्याची भौगोलिक विकास होत राहिला, त्याचा जर काही इन्फ्राचा विकास होत राहिला, रस्ते होत आहेत, बिल्डिंग बनत आहेत, फक्त सिमेंट कॉन्क्रीटचं जंगल करणं हा काही आपला उद्देश असता कामा नये. त्यामुळे या शहराचं सांस्कृतिक काही वारसा आहे तो जपला पाहिजे. इथे कला, क्रीडा, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक हा सर्वांगीण विकास व्हायला पाहिजे आणि यासाठी सिडकोने या सगळ्या गोष्टींची अवेलेबिलिटी करून दिली पाहिजे. सिडकोला काही जमीन कोणाकडनं घेऊन यायची नाहीये. गोरगरीब जनतेची जमिनी कवडीमोल भावात त्यांनी घेतल्या आहेत आणि त्यांना 160 हेक्टर जमीन, 160 स्क्वेअर किलोमीटर जमीन ही महसूल खात्याने मोफत दिलेली आहे. त्यामुळे ह्या सगळ्या सोयी सुविधा सिडकोनी तात्काळ द्याव्या, ही सुद्धा मागणी आपण त्या ठिकाणी केलेली आहे. आमच्या पनवेलमध्ये तालुका पोलीस स्टेशनच्या समोर जो भूखंड आहे आपण बघता की जिथे पोलिसांची घरं ही खूप दुर्दैवी दुर्लक्षित अवस्थेमध्ये आहे, त्यांना त्या ठिकाणी चांगल्या दर्जाची घरं बांधून मिळावी यासाठीचा सातत्याने पाठपुरावा यापूर्वीपासून मी करतोय आणि त्यामुळे तात्काळ ही घरं व्हावीत यासाठीचा विषय सुद्धा आपण त्या ठिकाणी मांडलेला आहे. अप्पर तहसीलदारच्या ठिकाणी कार्यक्षमतेने त्यांना काम करता यावं यासाठी त्यांच्याकडे स्टाफची कमतरता आहे, त्यांना अधिकचा स्टाफ मिळावा, ही सुद्धा मागणी आपण या निमित्तानं केलेली आहे. पण आपला वसई विरार अलिबाग कॉरिडॉर त्याचं काम जलद गतीने पुढे गेलं पाहिजे, कारण नागरिकांच्या जमिनीवर तुम्ही त्या ठिकाणी अधिग्रहणाचे सगळे प्रस्तावित करून ठेवलेलं आहे, पण मोबदला देताना मात्र तुम्ही अजून पुढे येत नाही. त्या विषयासाठी तात्काळ आपण पुढे गेलं पाहिजे, या विषयात सुद्धा आपण पाठपुरावा करतोय. त्याचबरोबरीनं मुंबईला ज्या पद्धतीनं KEM जे असे हॉस्पिटल्स आहेत आणि जे सरकारी हॉस्पिटल्स आहेत आणि जिथे तुमचे वैद्यकीय कॉलेज पण आहे, मेडिकल कॉलेज विथ हॉस्पिटल, असा प्रस्ताव एखादा पनवेलला असणं गरजेचं आहे. कारण पनवेलची डेमोग्राफी हे साधारणतः मध्यवर्ती भागात आपण असल्यामुळे कोकणाचं प्रवेशद्वार, पुण्याकडचं पश्चिम महाराष्ट्राचं प्रवेशद्वार आणि मुंबईचं प्रवेशद्वार, या ठिकाणी एखादं असं हॉस्पिटल असणं गरजेचं आहे जे मेडिकल कॉलेजला संलग्न असेल. त्यामुळे अशा प्रकारची मागणी सुद्धा आपण ह्यात केलेली आहे. आणि एक विषय जो थेट पनवेलशी कनेक्टेड नाही, नवी मुंबईशी कनेक्टेड आहे, पण जिव्हाळ्याचा आहे, कारण गोरगरीब जनतेचा आहे, तो म्हणजे EWS घरांचा एक घोटाळा सिडकोच्या माध्यमातून आणि नवी मुंबईच्या महानगरपालिकेच्या माध्यमातून झाल्याचा मी त्या ठिकाणी सांगितलंय. आणि त्यामध्ये काय झालं तर 1 एकर जागेच्या वरती जर का एखादं बांधकाम होणार असेल तर हा नियम आहे की 20% घरं तुम्ही एक्स्ट्रा बांधली पाहिजे आणि गोरगरीब जनतेला EWS ला दिली पाहिजे, त्याची लॉटरी म्हाडा करेल, हे सांगितलेलं आहे. पण त्या विषयात काय घडलं की 148 घरं ही 5 विकासकांकडनं त्या ठिकाणी नवी मुंबई महापालिकेने घेतली, नियमाने घेतली, ती गरिबांना देऊन टाकली, त्यांचं अभिनंदन आहे. पण त्याच कालावधीमध्ये 11 विकासकांकडनं अशी 791 घरं अजून घ्यायला पाहिजे, ती घेतलीच नाही. त्यांना रिलॅक्स का केलं हा प्रश्न त्या ठिकाणी विचारला. याच्यावरती एक समिती गठीत झाली, चौकशी समिती नेमलेली आहे, असीम गुप्ता अतिरिक्त मुख्य सचिव यांच्या नेतृत्वात ही समिती आहे. 791 घरी गरिबांना दिली गेली पाहिजे, हा विषय आपण त्या ठिकाणी मांडलेला आहे. हे सगळे मोठे बिल्डर आहेत आणि त्यांना असं वाटतं की सिडको आमच्या खिशात, नवी मुंबई आमच्या महापालिका आमच्या खिशात, हा माजोरडेपणा आहे, हा कुठेतरी मोडला पाहिजे, त्या भूमिकेतनं आपण हा विषय त्या ठिकाणी घेतलेला आहे. आणि जर का गोरगरीब जनतेला ही घरं मिळणार होती, कुठे मिळणार होती, प्राईम लोकेशनला मिळणार होती, त्यांना आतमध्ये कुठेतरी तुम्ही घरं द्याल. पण आज जर का त्या प्राईम लोकेशनला जो बिल्डर घर बांधणार आहे तिथेच ती 20% जर घरं मिळाली असती तर त्याला, त्या गोरगरीब माणसाला असं कधी वाटत नव्हतं की मी अशा चांगल्या ठिकाणी राहू शकतो, पण त्या ठिकाणी राहण्याची संधी त्याला आली होती, ती यांच्या बदमाशीमुळे ती कुठेतरी बाजूला गेली. आपण त्यांना सांगितलं की आता तुम्ही ती घरं बांधून द्या. तुम्हाला आता ते म्हणतात आता साहेब खूप वरती आली बिल्डिंग, वरती आलं तर म्हटलं वरचे 4 मजले त्याला द्या. म्हटलं तुम्ही ते देणार नाही, कारण ते प्रीमियम असतात, त्याला चांगला रेट तुम्हाला मिळतो, त्यामुळे मग तुम्ही खालच्या चांगल्या लोकांना वर शिफ्ट करा, आमच्या गरिबांना खाली द्या तरी चालेल. तुम्ही तेही देणार नसाल तर 1 किलोमीटर रेडियस मध्ये त्यांना आता नवीन घरं बांधून द्या, ती प्रोव्हिजन UDCPR मध्ये. ते पण द्यायचं नसलं तर त्या बिल्डरकडनं त्या घरांची किंमत आणि जागेची किंमत वसूल करा आणि सिडकोने ती घरं बांधा. पण कशा किमतीमध्ये, म्हाडा जशी गरिबांना गरीब रेटमध्ये, कमी रेटमध्ये घरं देते ना, त्या रेटमध्ये बांधा आणि त्या गरिबांना द्या आणि त्या बिल्डरकडनं पैसे वसूल करा, हे सुद्धा आपण सांगितलेलं आहे. आणि त्या विषयात सुद्धा आपण पाठपुरावा करतोय. खूप कडक ताशेरे त्या विषयात सगळे आलेले आहेत, कारण असं होऊ शकत नाही की एकाच कालावधीमध्ये तुम्ही 148 घरं देता आणि 791 घरं देत नाही, म्हणजे एकाच नियमाचा तुम्ही वेगळा अर्थ एकीकडे लावता, दुसरीकडे वेगळा अर्थ लावता. अशा पद्धतीनं
हे सगळे विषय मांडण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. आणि त्यामुळे राज्यस्तरीय अनेक विषय मांडलेले आहेत, ते मी आता सांगत नाही. युवांचे काही विषय आपण केलेत, महिला सबलीकरणाचे विषय आपण मांडलेले आहेत, त्यामुळे त्या विषयात आपण काम करतोच आहे. पण पनवेलकरांसाठी पनवेल, कामोठा, कळंबोली, खारघर, तळोजा, खांदा कॉलनी, पनवेल, नवीन पनवेल या सगळ्या भागातल्या नागरिकांसाठी जे काही हक्काचं मांडता येईल, त्यांचे प्रश्न मांडता येतील, हा प्रयत्न आपण केलेला आहे. आजूबाजूचा जो भाग असेल, करंजाडे असेल, उर्वे असेल, वडगर असेल, या सगळ्या भागाचे जे काही प्रश्न असतील तेही या माध्यमातून मांडण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे ही सुरुवात आहे. हे सगळं आपल्यापर्यंत पोहोचणं गरजेचं होतं असं मला वाटतं. आणि त्यामुळे की आपण हा संवाद कार्यक्रम ठेवला. मी या माध्यमातून मला जे सांगायचं होतं ते आपल्या समोर ठेवलेलं आहे. आणि याचे सगळे विस्तृत आपल्याला मी त्या ठिकाणी सेट सुद्धा दिलेला आहे. मला जे सांगायचं होतं ते संपलेलं आहे. आता आपल्याला काही विचारायचं असेल तर आपण विचारू शकतो. आता आपण जे प्रश्न एकाने नंतर तुम्ही आपण जे 100% प्रश्न विचारले त्यातले 90% प्रश्न हे सिडकोशी रिलेटेड अर्थात नगर विकास खात्याशी रिलेटेड होते. गेल्या अनेक वर्षांपासून 70 पासून हा संपूर्ण जो भाग आहे तो अर्थातच सिडको किंवा नगर विकास खात्याचं वर्चस्व असलेला म्हणजे सिडको असल्या कारणाने दुर्दैवाने एकदाही इथे कधी नगर विकास खात्यामध्ये आपल्या भागातला मंत्री आला नाही. आता देखील हे सगळं आहे ते खातं दुसऱ्याकडे म्हणजे तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या, परंतु आता हे जे खाते आहे ना हे उभाटाकडे आहे, सॉरी म्हणजे शिवसेनेकडे आहे. या सगळ्या गोष्टींमुळे हा गोळ आहे की खरोखर अधिकारीच माजूर आहे. तुम्हाला काय चुकलेलं आहे? बघा, ह्याच्यामध्ये कसं आहे की आपला जो भाग आहे 344 स्क्वेअर किलोमीटर वरती सिडको आहे. आणि आपला जर भाग म्हटलं तर 110 स्क्वेअर किलोमीटर महापालिकेचा भाग आणि आता नैनाचा नवीन विकसित होणारा भाग, हा सगळा भाग सिडकोकडे असल्यामुळे आपले सगळे प्रश्न 90% सिडकोचेच विचारतात. आणि सिडकोची भूमिका, सिडको म्हणजे कोण? सरकार. पण त्याचे अधिकारी हे माजुरडे आहेत. मी वारंवार सांगतो की त्यांना असं वाटतं की मी अधिवेशनात ऑन डायस ऑन रेकॉर्ड सांगितलं की ईस्ट ऑफ इंडिया कंपनीला लाजवेल अशा पद्धतीची यांची भूमिका आहे. यांना वाटतं मी मालक आहे. तर ह्यांना सांगण्याची गरज आहे की तुम्ही मालक नाहीये, तुम्ही जनतेच्या पैशाचे कस्टोडियन आहे. त्यामुळे तुम्ही जनतेला सेवा देण्यामध्ये तुमचं लक्ष केंद्रित करा, हे आपण सांगितलं. आणि त्यामुळे सरकारची भूमिका ही खूप सकारात्मक आहे. खातं कोणाकडे असलं तरी आज भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिघांचा सरकार म्हणून खूप चांगला समन्वय आणि ताळमेळ आहे. आणि त्याच्यामुळे तुम्ही ह्याच्यातून उदाहरण बघा ना, भाजपच्या आमदारांनी विषय मांडला पण नगर विकास मंत्री आणि एक उपमुख्यमंत्री महोदयांनी तात्काळ रिलीफ दिला की नाही? लोकांना त्या ठिकाणी न्यायाची भूमिका लगेच घेतली. मुख्यमंत्री महोदयांनी त्यात ब्रीफ केलं की हे तात्काळ केलं पाहिजे. त्यामुळे मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय ही खूप ट्युनिंगनी एकत्रितपणे हँड इन हँड काम करतात. त्यामुळे ती अडचण नाही. अडचण असते की सरकारची भूमिका प्रामाणिक आहे पण खाली काम करणारे, शेवटी एक्झिक्युशन करणारे अधिकारी आहे, त्यांनी वर्षानुवर्ष त्याला सवय लागलेली आहे त्या ठिकाणी नफेखोरीची. आणि त्यामुळे त्या माध्यमातून हा विषय ते करायला बघतात. म्हणजे मी त्यांना सांगितलं मागच्या ईडब्ल्यूएसच्या त्या नवी मुंबईच्या घरांच्या विषयामध्ये की मी त्यांना म्हटलं बिल्डरची ओसी थांबवा ना तुम्ही, का नाही थांबवत? म्हटलं साहेब ओसी थांबवली ना त्याच्यामध्ये नागरिकांना त्रास होईल. म्हटलं तुम्ही नागरिकांचा कधीपासून विचार करायला लागले? इथे नैनाच्या ठिकाणी आमची घरं तोडायला येतात तेव्हा आम्ही सांगतो नागरिकांना त्रास होईल थांबा, तेव्हा तुम्ही थांबत नाही. हे नागरिक वेगळे कारण ते गरीब आहे. इथे सगळे प्रीमियम लोक राहणार आहे म्हणून तुम्हाला ह्या नागरिकाची चिंता आहे का? तुम्हाला नागरिकाची चिंता नाहीये, तुम्हाला त्या बिल्डरची चिंता आहे. त्यामुळे अशा पद्धतीने सिडकोच्या अधिकाऱ्यांची मानसिकता ठेचण्याची गरज आहे. तीच ठेचली की सगळं सुतासारखं सरळ होणार आहे. त्या ठिकाणी आवाज कोणीतरी उचलावा लागेल. म्हणजे तुम्ही जोपर्यंत सरकारचे निर्णय तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम आमदारांचं, लोकप्रतिनिधींचं, त्यामुळे ते आम्हाला करावं लागेल. कारण जर का त्या निर्णयाला, त्या विजनला कोणीतरी बासात गुंडाळून ठेवणार असेल तर त्या ठिकाणी त्यांना जी समस्येची भाषा बोलावी लागेल ती बोलण्याचा आपण कालही प्रयत्न केला, आजही केला आणि उद्याही करू. काय काय हो, हा विषय आपल्याला केंद्रीय रेल्वे मंत्र्यांशी बोलावा लागणार आहे. त्यामुळे त्या विषयाचा पाठपुरावा, थोडी प्रक्रिया मोठी आहे. आपलं निवेदन प्राप्त झालेलं आहे. त्या विषयात ताकदीने काम करून जे काही चांगलं करता येईल ते आपण करूया. हा खरंच खूप मोठा विषय आहे आणि त्यामध्ये आपण खूप गांभीर्याने काम करतोय. काही कंपन्यांच्या माध्यमातून काही ठराविक काळामध्ये असे काही प्रदूषित करणारे गॅसेस हे रिलीज करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होतोय. मग ते हवेचं पोल्युशन असेल किंवा वॉटर पोल्युशन असेल, दोन्ही विषय त्या ठिकाणी घडतात. त्यामध्ये पर्यावरणचे जे अधिकारी आहेत त्यांना
चांगल्या पद्धतीनं यात आपण निर्देश देण्याचं काम केलेलं आहे. त्यांची बैठक त्या विषयाची घेतलेली आहे. त्यामुळे यात कडक कारवाई थोडीशी करावी लागणार आहे. काय झालंय, वर्षानुवर्ष माल प्रॅक्टिस, चुकीच्या प्रॅक्टिसेस सुरू आहे. त्यामुळे सवयी लागलेल्या आहे. त्यामुळे पुन्हा असंच होतं की सरकारची भूमिका आहे की हे थांबलं पाहिजे. अधिकाऱ्यांच्या माध्यमातून आता काय चालतं हे सगळ्यांनाच माहिती आहे. ते जे निदर्शन आले तिथे ठेचण्याचं काम हे आम्हाला करावं लागणार आहे. पत्रकार एक चौथा स्तंभ म्हणून आपणही ते वेळोवेळी करत असतात. पण आपण सगळे मिळून या विषयात चांगलं काय करता येईल ते नक्की केलं पाहिजे. शेवटी पनवेलकरांना मोकळा श्वास घेता यावा यासाठीची आपली सगळ्यांची जबाबदारी आहे. ते आपण ताकदीनं करू. यासाठीचं एक स्पॉट सुद्धा विशेष आपण करायला सांगितलं. ते सुद्धा त्याला आपण पोल्युशन साठी स्पॉटला व्हिजिट करणं, तात्काळ कारवाई करणं, त्या भरारी पथक ज्याला म्हणतो तसं एक तयार करण्याचं सुद्धा आपण सांगितलं. यात मी सांगितलं की मुळात या विषयाकडे थोडं गांभीर्याने बघण्याची गरज होती. नक्की गुंता काय आहे हा जोपर्यंत समजून घेत नाही तोपर्यंत प्रश्न कुठले सुटणार नाही. म्हणजे मी तुम्हाला जे काय आता सगळे प्रश्न सांगितले, जे सुटलेले सांगितले, त्यात तुम्ही बघितलं तर ते विषय खूप असे काही सुटणार नाही अशातले नव्हते. पण गुंता नक्की समजून घेत नव्हतं कोणी. रजिस्ट्रेशन का बंद कोणी समजून घेत नव्हतं. महसूल डिपार्टमेंट वेगळं, नगर विकास वेगळं हे समजून कोणी सांगत नव्हतं. त्यांना घरं घेताना तुम्ही का बिल्डिंग बांधताना का नाही थांबवलं ते कोणी सांगत नव्हतं. त्यामुळे आपण विषय समजून घेतले तर होतात. आपण जो विषय मांडला त्या बाबतीमध्ये अशी त्याच्यामध्ये असा म्हणजे गुंता आहे की कॉन्ट्रॅक्ट दिलं गेलं पण कॉन्ट्रॅक्टर अडकलाय कारण एन्व्हायरमेंट क्लिअरन्स नाही. त्याचं मॉडेल जोपर्यंत बदली होत नाही, एक तर सुप्रीम कोर्टाचा तो निर्णय यावा लागेल, तोपर्यंत थांबवावा लागेल, किंवा मॉडेल बदली करून आपल्याला त्याच्यामध्ये पुढे जावं लागेल. त्यामुळे जर का पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप या मॉडेलमध्ये आपण गेलो किंवा गव्हर्नमेंटनी स्वतःच्या पैशातून ते करता आलं, अर्थात त्यात बजेटची प्रोव्हिजन बघावी लागेल. पण पीपीपी मॉडेलमध्ये करणं हे शक्य आहे. त्यामुळे त्याला जर केलं आणि आपण हाईटची जर का लिमिट कमी आणली तर हा प्रश्न नक्की सुटू शकेल. आणि त्याच्यामुळे त्याच्यामध्ये प्रायव्हेट जेव्हा एखादा पार्टनर आपण आणतो त्याला म्हणतो बीओटीवर, बांधा वापरा आणि हस्तांतरित करा. त्याला जर का ते 30-40 वर्षासाठी आपण देणार आहे तर तो त्याच्यामध्ये काय गणित जोडतो की आता हे बांधणार आहे मी तर मला यात खर्च किती, पण हे करून मला पैसे मिळणार आहे 40 वर्षांनी तर मला त्या लागण्यासाठी लागणार व्याज किती, मग मी आता किती बांधकाम एक्स्ट्राचं करू जेणेकरून त्यात काही गोष्टी भाड्याने देऊन किंवा काही गोष्टी मी त्या ठिकाणी इतर गोष्टी करून त्या मला मिळणाऱ्या भागामधून रेव्हेन्यू कमवू शकतो. हे मॉडेल बीओटी असतं. आणि मग हे करताना हाईट वाढवावी लागते. त्यात कॉन्ट्रॅक्टरची चुकी नाहीये, पण मॉडेल बीओटी असल्यामुळे हाईट रिस्ट्रिक्शन मध्ये अडकून जाते. त्यामुळे त्या मॉडेलला जर आपण बदललं, पीपीपी केलं तर हे होऊ शकतं. आणि म्हणून त्यासाठीचा पाठपुरावा आपण सुरू केला. नाही, याच्यामध्ये आपण काय केलं की त्यात मागणी केली आहे. यामध्ये दोन विषय, एक तर सिडको कर्मचाऱ्यांना जो 292 स्क्वेअर फूटचं घर सिडकोच्या या लॉटरी लाभधारकांना, हे जे काही विषय आहे त्यांनी एलओआय देताना काही मध्ये 292 लिहिलंय, काही मध्ये 322 लिहिलंय. आम्ही सांगितलं की सरसकट तुम्ही 322 दिलं पाहिजे. उपमुख्यमंत्री मोदींनी तसे निर्देश दिलेले आहेत. त्यामुळे आम्ही त्यांना 322 स्क्वेअर फुटातच घर कागदावर असावं यासाठीचा पाठपुरावा करतो, जेणेकरून त्या बिचाऱ्याचा दोष नाहीये. तुम्ही तुमच्या रेराकडे वेगळं प्लॅनिंग आणि जनतेसाठी वेगळं प्लॅनिंग असं असतं का म्हणे, ठोसपणे ठोकपणे आपण सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला कागदावर 322 कसं आणता येईल ही आपली प्राथमिकता राहणार. दुसरा विषय आपण जो सांगितला की बीएमटीसी कर्मचाऱ्यांचा, त्यामध्ये हा सुद्धा गुंता एवढा करून ठेवला होता. त्यात सुद्धा आपण थोडा ह्याला स्मूथ करण्याचा प्रयत्न केला, थोडंसं सोपं करण्याचा प्रयत्न केला. आणि आपण सांगितलं की हे बीएमटीसी कर्मचारी आहेत, हे तुम्हाला मान्य आहे का. त्यांचं म्हणणं आहे की मान्य आहे, पण याचे डॉक्युमेंटेशन कसं करणार. तर आम्ही सांगितलं की यातल्या अनेकांना तुम्ही ग्रॅच्युटी दिलेली आहे, ते रेकॉर्ड तुमच्याकडे आहेत, म्हणजे त्यांचा प्रश्न उरता कामा नये. त्यांना पटलं, हो हे तर बरोबर आहे, तुम्ही आडकाठी कशासाठी करता म्हटलं. त्यांचा एक वेगळा रेकॉर्ड तयार करा, यांना तुम्ही तात्काळ पैसे दिले पाहिजे. काही लोक आहेत की ज्यांचे काही डॉक्युमेंट नव्हते,
कुठेतरी एखादा कागद त्यांच्याकडे कुठेतरी त्यांना पूर्वी एखादा सॅलरी स्लिप असेल, त्यांच्याकडे एखादं कुठलं तरी ते कामात तिथे होते आणि त्यांच्या माध्यमातून एखादं तिथे स्क्रॅप असतो, ते स्क्रॅप विकला गेलं तर त्याची सही होती त्या त्या व्यक्तीची, तो प्रूफ असेल. कुठलंही एक प्रूफ द्या जेणेकरून तो तिथे व्यक्ती होता कामाला हे प्रूव्ह होईल आणि त्याला पैसे मिळतील. कारण चुकीच्या व्यक्तीला पैसे द्यायला नको ही पण आपली भूमिका असली पाहिजे. त्यामुळे ते एखादा कागद, प्रक्रिया जटिल न करता एखादा कागद जोडणे आणि या प्रक्रियेत पुढे जाणे हा निर्णय आपण शिथिल करून घेतलेला आहे. तर तुम्ही पुढचा विषय सांगितला की ज्याच्यामध्ये त्याचा समजा वारस असेल तर वारसाच्या बाबतीत काय करणार. अशा बाबतीमध्ये त्यांना कागदावरती किमान तुमच्या अडचणी नाहीत परिवारामध्ये हे तरी करून आणावं लागेल, त्यांचा हक्क सोडतरी करून आणावं लागेल. नाहीतर उद्या एखाद्याच्या अकाउंटला 10 लाख दिले आणि त्याचा जर का दुसरा कोणी आणखी वारस आला त्याच्यामध्ये काही अडचणी येत होती. कारण जुन्या काळातले हे विषय आहे, त्याच्यामध्ये अनेक विषय आहेत. म्हणजे समजा त्याच्यानंतर त्याच्या पत्नीला लाभ द्यायचा आहे, पत्नी समजा असू शकते, काही जणांची त्या काळात 2-2 लग्न होती, त्यामुळे तशा पद्धतीने काही होऊ शकेल. अनेकांची काही मुलं आहेत, काही रेकॉर्डला आहेत, काही रेकॉर्डला त्या ठिकाणी नव्हती. तर का आज एका मुलांनी पैसे मागितले, उद्या त्याच्या जर का बहीण आली पैसे मागायला, तसे विषय होऊ शकतात. त्यामुळे अशा पद्धतीने वारस निश्चिती ही त्या ठिकाणी करावी लागणार आहे, किमान त्यांचे हक्क सोडतोही करून घ्यावी लागणार आहे, तर ते पैसे त्यांना मिळू शकतील. नाहीतर चुकीच्या व्यक्तीला पैसे गेले तर परत ती प्रक्रिया रिव्हर्स करण्याची काही सोपी नाहीये. त्यामुळे आणि हा विषय फार लोकांचा नाहीये, एक 15 ते 20% लोकांचा वारसांचा प्रश्न आहे. बाकी सगळ्यांचे अधिकृतपणे आताची व्यक्ती हयात आहे, त्यामुळे तो विषय होऊ शकतो. सिडकोची मी ते सांगितलं, मानसिकता या विषयात चुकीची आहे, ती सुधारण्यासाठीच आपण काम करतोय. म्हणजे काम करताना या भागामध्ये विषयावर काम करण्यापेक्षा मानसिकतेवर काम करावं लागतं, हे दुर्दैव आहे. म्हणजे आपण करतोय. त्यामुळे 2022चा GR आहे त्याचं प्रॉपर इंटरप्रिटेशन सिडकोने केलं पाहिजे आणि त्या विषयामध्ये पॉझिटिव्ह पुढे गेलं पाहिजे हे पण मानतो. 22चा GR आहे त्याच्यामध्ये ही घरं अधिकृत केलेली आहेत 2011 पर्यंत मला वाटतं विषय झाला. त्यामुळे त्याच्यामध्ये ते सगळं पॉझिटिव्ह केलं पाहिजे ही बाजू आहे. पण सिडको त्याचा अर्थ वेगळा लावते आणि त्याच्यामध्ये तोडक कारवाई होतात. पण तोडक कारवाईमध्ये पण काय होतं हे पण समजून घेतलं पाहिजे की काही ठिकाणी जिथे आपण खरंच घर बांधलंय कुटुंबासाठी ते ठीक आहे, अनेक ठिकाणी त्याचा कमर्शियल वापर झालेला आहे, ते सुद्धा तपासून बघावं लागेल की जर का ते बांधले आणि तिथे आपण चाळी बांधली आहे किंवा अन्य काही करून कमर्शियल तिथे वापर करतोय, अशा बाबतीमध्ये सिडको म्हणते की हा विषय चुकीचा आहे. त्यामुळे तो विषय थोडासा अडचणीचा आहे. ज्यांनी खरंच घरं बांधले, जे राहतात, ज्यांना त्रास होऊ नये अशांसाठी रिलॅक्सेशन मिळालं पाहिजे, यासाठीच आपला संघर्ष करावा. कंपनी जवळ जो चौक आहे तिथे एक निर्दिष्ट वाहतूक कोंडी होते, तिथे उड्डाण संदर्भामध्ये आपण काय करणार आहात. आणि विशेष म्हणजे कळंबोली वसाहतीमध्ये वाहन पार्किंगचा विषय तो प्रचंड जटिल आहे. कळंबोलीमध्ये वाहनं लावायची कुठे याने रोज वाहतूक कोंडी होते, साधी अग्निशामक यंत्रणा सुद्धा पोहोचू शकत नाही. यासाठी आपण काही प्रयत्न करणार. नक्की करणार. वाहतूक पार्किंगचा जो प्लॉट आपण म्हटलं त्या पार्किंगच्या प्लॉटच्या विषयामध्ये प्रक्रिया सुरू झालेली आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये आपण सकारात्मक निर्णय लवकर करून घेऊ. मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः निवेदनात सांगितलं, त्यामुळे त्या विषयामध्ये आपण पुढे जाऊ. विषय राहतो फूडलँडचा पार्किंग ट्रॅफिकचा विषय, हा नव्याने आपण यात काम सुरू करू. असे अनेक जे स्पॉट्स आहेत की ज्याला आपण म्हणतो की जिथे कंजेशन होतंय, ट्रॅफिक होतंय, या काही असे क्रोनिक स्पॉट आहेत, अशाच ठिकाणी थोडा अभ्यास करून ह्याच्यावरचा नवीन पाठपुरावा आपल्याला सुरू करावा लागेल. या विषयात आपण सुरुवात करू. ठीक आहे, चांगला सजेशन आहे. अनेक प्रश्न उपस्थित केले. त्यापूर्वी 2013 नंतर तिथला नैना भागातला सर्व शेतकरी सिडकोच्या विरोधात, तिथल्या प्रशासनाच्या विरोधात होता. तुम्ही या नवीन काही घडामोडी प्रश्न उपस्थित केल्यानंतर तिथल्या शेतकऱ्यांचा या प्रकल्पाकडे पाहण्याचा किंवा तुम्ही केलेल्या प्रश्नाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे तो काय? नाही, आपल्याला यात बघायला मिळेल की हा दृष्टिकोन बदललेला आहे. कारण यापूर्वी शेतकरी सिडकोवाल्यांना गावात येऊ देत होते, नैनावाल्यांनी गावात जायचं नाही, ही भूमिका होती. कारण नैना वागत पण तशी होती. आता तुम्ही जर बघाल तर ही भूमिका बदलली. आता फिजिकल सर्व्हे सुरू झाले. नैनाने ड्रोन सर्व्हे का केले? कारण बदमाशी करत होते, वरूनच केलं, गावात येऊनच देणार नाही कोणी, आणि आम्हाला चुकीचं करायचं, त्यांना चुकीचं करायचं होतं, त्यामुळे ते ड्रोन सर्व्हे. आता सांगितल्यानंतर सामंजस्याने हे विषय पुढे आले. आर्बिट्रेटरकडे याचे सगळे सुनावण्या होत आहेत, ऐकलं जात आहे. सिडको ऐकण्याच्या भूमिकेत आली. ऐकत नव्हते पहिले, फक्त बोलत होते. आता ऐकणं सुरू झाल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय. त्यामुळे त्यांना आता त्या
काही दिलासा मिळतो, त्यामुळे शेतकरी त्यांना गावात येऊ देत आहेत, सर्वे करू देतात की मोजा आमची जमीन, आणि त्याच्यामध्ये त्यामुळे शेतकऱ्यांना विश्वासात घेतल्यामुळे होऊ शकलं, नाही तर हे होऊ शकलं नसतं. आणि हा परिणाम आता जमिनीवर दिसायला लागलेला आहे. नाही तर पूर्वी ह्या विषयाला कोणी एंटरटेनच करू देत नव्हतं. आज महत्त्वाचे प्रश्न आहेत म्हणजे तिथले गावठाण असतील, गुरुचरण असतील, अशा अनेक जमिनी तिथल्या शिल्पला तिथले शेतकरी लोक असतात, त्या सगळ्या ऑफिसमध्ये बसून तिथलं रिझर्वेशन चेक करायचं. त्या जमिनी ग्रामपंचायतीच्या कुठल्याही पद्धतीच्या परवानग्या न घेता, ठराव न घेता शासनाने परत करण्याकडे वर्ग केला, शिल्पकडे वर्ग केलेला आहे. खरं म्हणजे ती कायदेशीर दृष्ट्या संपूर्ण बेकायदेशीर आहे. अशा विषयी देखील निश्चितच लोकांचा म्हणजे आरोप आहे की त्याची राहती घरं आहेत, कुणाचे काही वहिवाट आहेत. अशा गोष्टीविषयी देखील भविष्यात मला वाटत नाही काहीतरी शोधायला पाहिजे. नक्की आपण यात विचार करू. आपल्या माहितीसाठी एक जरा 2 मिनिटं ऐकूया. सिडकोच्या माध्यमातून जे काही जमिनी महसूल खात्याने सिडकोला दिल्या, परवा एक बैठक झाली अधिवेशनापूर्वी 6-7 दिवस, आणि त्यामध्ये महसूल मंत्र्यांनी कडक ताशेरे सिडकोला सांगितलं आणि सांगितलं बैठकीमध्ये ऑन रेकॉर्ड की सिडकोला आपण किती जमिनी दिल्या आहेत ते चेक करा, अधिकाऱ्यांना सांगितलं. आणि याचा वापर ज्या गोष्टीसाठी यांनी मागितला तो केलाय का बघा, आता सिडकोला लेटर पाठवा, उत्तर मागवा याच्यावर काय केलंय. अशा पद्धतीचे सुद्धा निर्णय महसूल खातं करते. त्यामुळे जर का सिडको चुकीची वागत असेल तर त्यांना सुद्धा सोडलं जाणार नाही. सरकारी बॉडी आहे, पण ज्या गोष्टीसाठी घेतलं ते करा, शेवटी नागरिकांसाठी करायचंय ना, ते करा एवढीच भावना आहे. त्यामुळे कोणाशी आपली काही वैयक्तिक कोणाशी वाद नाहीये, पण नागरिकांसाठी चांगलं व्हायला पाहिजे ही भूमिका त्या ठिकाणी आहे. त्यामुळे जर आपण गुरुचरणीचा जो विषय म्हटला की जी जमीन देताना ग्रामपंचायतीचा ठराव लागतो हे योग्य आपण सांगितलं, त्या विषयात नक्की काय झालं मी वस्तुस्थिती बघतो, तपासून आणि त्याच्यावर पुढे जाऊ. मला प्रश्न नाही समजला. पनवेलमध्ये खर तर झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास व्हावा ही भूमिका आमच्या सगळ्यांचीच आहे. आणि त्यामुळे MMRDA ने जी काही घरं बांधली आहेत आपण बघत असाल की ज्याच्यामध्ये बालाजी सिम्फोनीकडे काही जागा आहेत की MMRDA ने ते घरं बांधताना 4चा FSI दिला आणि त्यातला 1चा FSI हा घरांसाठी बांधकाम त्यांनी गोरगरिबांसाठी करून द्या असं म्हटलं. ती घरं गिरणी कामगारांना दिली गेली होती, पण गिरणी कामगार ते इकडे यायला शिफ्ट व्हायला तयार नाही. त्यामुळे माझा प्रयत्न त्याच्यामध्ये असा आहे की घरांची आता अवस्था दुर्दशा झालेली, रिनोव्हेट करायची म्हटली तरी प्रत्येक घरावर 2-5 लाख खर्च करावे लागते. अशी जर का घरं पडून ठेवण्यापेक्षा ती आमच्या पनवेलकरांना आपण या सगळ्या स्लम रिडेव्हलपमेंट स्लमच्या ह्यासाठी द्या, रिहॅबिटेशनसाठी असा प्रस्ताव त्या ठिकाणी आपण मागे लागलेलो आहे आणि त्याचा पाठपुरावा आपण करतोय. जर का ते सक्सेस झालं तर आपल्याला त्या जागा त्या ठिकाणी मिळू शकतात. यामध्ये खर तर वारंवार हे विषय समोर आलेले आहेत आणि प्रत्येकाची भावना की लोकनेते दिवा पाटील यांचं नाव प्रत्येकाच्या हृदयात असल्यामुळे हे नाव त्या ठिकाणी दिलंच गेलं पाहिजे. प्रत्येकाची भूमिका ती प्रकल्पग्रस्तांची असेल किंवा नेतृत्वाची असेल, त्यामुळे याचा पाठपुरावा त्या विषयात सगळा सुरूच आहे. आता या विषयात काम करताना ज्या काही प्रक्रिया सुरुवातीला करायच्या त्या प्रक्रिया सगळ्या सकारात्मक झालेल्या आहेत. राज्याकडून प्रस्ताव जो केंद्राला जावा लागतो तो सुद्धा सकारात्मक गेला आणि केंद्राकडून आता ह्याची मान्यता बाकी असल्यामुळे या सगळ्या विषयामध्ये थोडासा वेळ लागतोय, प्रलंबित विषय आहे. पण आपण हेही समजून घेतलं पाहिजे की हा फक्त नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा विषय शिल्लक नाहीये. या जो प्रस्ताव केंद्राकडे प्रलंबित आहे त्याच्यामध्ये एकाच वेळेला 5 प्रस्ताव प्रलंबित आहेत. म्हणजे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील साहेबांचं नाव देणं हा आहेच, पण कोल्हापूरच्या विमानतळाला राजश्री शाहू महाराजांचं नाव देण्याचा विषय प्रलंबित आहे. पुण्याच्या विमानतळाला संत तुकाराम महाराजांचं नाव देण्याचा विषय प्रलंबित आहे. त्या ठिकाणी संभाजीनगर विमानतळाला छत्रपती संभाजी महाराजांचं नाव विषय देण्याचा प्रलंबित आहे. त्यामुळे हा सगळा विषय एकत्रित असल्यामुळे त्या एकत्रितच हा निर्णय त्या ठिकाणी होणार आहे. दुर्दैवानं विमान लवकर आता डिसेंबरमध्ये उडतंय, त्यामुळे आपल्या सगळ्यांच्या भावना या विषयात तीव्र आहे. हे खरं आहे की ते उडण्याच्या आधी नाव लागावं ही प्रत्येकाची भावना आहे, आमच्या सगळ्यांचीच भावना आहे. त्यामुळे त्या विषयाच्या पाठपुराव्यामध्ये आम्ही सगळेच आहोत आणि हे व्हायलाच पाहिजे. करण्यासाठी जे काही करावं लागेल ते आपण करतोच आहे, पण ही प्रक्रिया थोडीशी जटिल असल्यामुळे हा थोडा वेळ लागतोय, पण जो काही पाठपुरावा करावा लागेल तो करतो. ओके. 2019 मध्ये मध्ये इमारत पडली, पुन्हा बांधायला तरी त्याला मदत देखील मिळाली नाही, परमिशन देखील मिळतच नाही. शेतकऱ्यांच्या 60 कोटीचा भरपाई देखील मान्य नाहीये. त्याबद्दल काही यामध्ये सुद्धा आपण या विषय मांडलेला आहे, त्यात मी पाठपुरावा करणार, त्यात आपण न्याय मिळवू. त्यात आम्ही म्हटलंय की याच्यामध्ये क्लस्टर डेव्हलपमेंटची एक पॉलिसी त्यांनी दिली आहे,
पण क्लस्टर डेव्हलपमेंट छोट्या बिल्डिंग साठी लागू होत नाही, याची अडचण होते. त्यामुळे त्यात क्लस्टर डेव्हलपमेंट तर असू दे, पण त्याच्यामध्ये त्यांना वाढीव व्यवस्था देता येईल का, ही मागणी आपण केली आहे. ते त्यात पण हे करण्यासाठी जे काही करावं लागेल ते आपण करू. गावठाण एरिया आहे, मोठी गाव, कुटुंबे गाव आणि भातकांना बांधा गाव. त्याच्यामध्ये सातबारावर आमच्या संबंधित समाजाचा शिक्का पडलेला आहे. त्यामुळे आमचा विश्वास होत नाही. पहिले शिल्पू बोलायचे, पालिका बोलायची, शिल्पोचा या जंगलीमध्ये अनधिकृत बांधकाम खूप वाढले गेलेले. तर तुम्ही आता हा मी जो हा म्हटला विषय, त्याच्यामध्ये हा विषय आला की ज्या जमिनीवर सिडकोनी उगाच शिक्के मारले, धड आमच्या जमिनी घेतही नाही, मोबदला देतही नाही आणि शिक्का काढतही नाही, अशा विषयामध्ये आपण हा विषय मांडलाय. त्यात पाठपुरावा करून त्यात यश मिळवू आणि आपले जी वर्षानुवर्ष एवढी पारंपरिक विषय घर आहेत त्याच्यामध्ये त्या अडचणी असताच कामा नये, गावठाणात असताच कामा नये. जो काही पाठपुरावा ह्यात करायचा होतो त्याच्यामध्ये खूप मोठा विषय, त्यात आपण पाठपुरावा नक्की करणार. हे जे सिडकोच्या माध्यमातून जे लॉटरी होतात की नाही, त्याच्यामध्ये पत्रकारांसाठी वेगळा कोटा असतो. त्यात खरं तर आपण पार्टिसिपेट व्हायला पाहिजे. म्हाडाकडेही तो कोटा आहे, त्यामुळे त्यात आपण पार्टिसिपेट व्हायला पाहिजे. त्यात तिथे त्या गोष्टी सोप्या करण्यासाठी जे काही करावं लागेल ते आपण करू. घरांच्या किमती फुगलेल्या होत्या त्या आपण कमी केल्या. आता किंवा लॉटरीमध्ये आपण पार्टिसिपेट तर व्हायला पाहिजे, तर त्यात आपण मार्ग काढू. आपण अनेक आरोप लावलेले आहेत. सुशासन आणि पारदर्शक कारभार करण्याचा भाजपाचा आणि महायुतीचा नेते पाहिला असतो. आपण जितकोवर एवढे आरोप लावलेले आहेत. आपण या भ्रष्टाचार अधिकाऱ्यांची यादी कधी पकडू शकणार, कशा प्रकारे कठोर कारवाई करणार? नाही, याच्यामध्ये विषय भ्रष्टाचाराचा नाहीये. याच्यामध्ये काम करण्याची नकारात्मक मानसिकता हा विषय आहे. त्यामुळे हा काही भ्रष्टाचाराचा विषय नाही. म्हणजे त्या ठिकाणी बिल्डिंग बांधताना काही चुका करून पैसे खाण्याचा विषय सिडको करते असं मला म्हणायचं नाहीये. माझं म्हणणं हे आहे की जर का राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ यांचं डेव्हलपमेंटचं विजन एका बाजूला, उपमुख्यमंत्री महोदय यांचं डेव्हलपमेंटचं विजन एका बाजूला, आणि ते विजन खाली जनतेपर्यंत नेण्यासाठी जर का मध्ये कोणाकोणी घालणार असतील सिडकोचे अधिकारी, तर ते आम्ही चालू देणार नाही, ही आपली भूमिका. सिडकोचे अनेक भूखंड भूमिलोकांनी हडप केलेले आहेत. त्यामध्ये स्पेशल मंदिर बांधून याबद्दल आपण लक्ष काय करणार? याच्यामध्ये त्याचंही धोरण सिडकोने निश्चित केलेलं आहे. जे भूखंड महापालिकेकडे हँडओव्हर झाले त्याच्यामध्ये सुद्धा त्याच्यामध्ये जे अशी काही धार्मिक स्थळ आहेत किंवा अन्य गोष्टी काही बाजार लागतात असे काही विषय आहेत, त्या विषयात सुद्धा नोटिफिकेशन आलेलं आहे. त्या पद्धतीने नियमाने कारवाई करतात. त्या विषयात पाठपुरावा करतो. वन टू वन नको, एकत्र काय इतर आमदारांना काय काम आहे म्हणजे तुम्ही कशाच ठेवण्यात मांडायला माझं असं म्हणणं आहे. तुमच्या माध्यमातून अनेक अशा प्रकारचे जनता दरबार हवे देखील मागणी होतात. आणि दुसरा माझा एक प्रश्न आहे, प्रदूषणाचा जो विषय तुम्ही घेतला, आज मी अधिकारीपासून रायगड करून प्रदूषणाचा जो त्रास आहे त्या लोकांना जास्त नाही. त्यांचं जे कार्यालय आहे ना ते एमआयडीसी एक होण्यासाठी काहीतरी करा, जेणेकरून त्याचं त्या प्रदूषणात त्यांना ते जाणीव होईल. त्याच्यासाठी काय करता येईल? नक्की करू. प्रदूषणाचा विचार करूया. आणि आपण जे म्हटलात की आमचे सन्माननीय आमदार प्रशांत ठाकूरजी यांच्या माध्यमातून त्यांच्या पद्धतीने जे जे विषय मार्गी लावता येतील त्यांचा प्रामाणिक प्रयत्न ताकदीने, त्यांचा अनुभव मोठा आहे. 16 वर्ष ते आमदार आहेत, त्यामुळे त्यांचा प्रचंड अनुभव, दीर्घ अनुभव आहे. त्यामुळे त्यांच्या पद्धतीने अनेक विषय त्यांनी मांडले. माझी भावना एवढीच होती की मी नव्याने आमदार झालोय, लोकांनी मला आशीर्वाद दिलेत, आपल्या सगळ्यांच्या सदिच्छा माझ्या पाठीशी होत्या, त्यामुळे मी त्यांना उत्तर द्यायला माझं देणं मी अनिवार्य समजतो, मी प्रायोरिटी समजतो. आणि म्हणून आपण एक पत्रकार संवाद कार्यक्रम ठेवला आणि हे आपल्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचावं एवढीच भावना होती. आता जर का आमदार प्रशांत ठाकूरजींनी हा कार्यक्रम घेतला तर तेही अधिक सांगू शकतील, कारण आम्ही दोघंही मिळून, शेवटी दोघांचं ध्येय एकच आहे, सरकारचं ध्येय धोरण जनतेपर्यंत पोहोचवणं. यासाठी आमदार म्हणून जे काही करावं लागेल ते ताकदीनं करणं, तेही तेच करतायत, मी तेच करतोय. त्यांचा अनुभव मोठा आहे, त्यामुळे ते अजून चांगलं करू शकतील. मी नव्याने आमदार झालोय, माझा चांगला प्रयत्न आहे म्हणून मी करतोय. दोघं मिळून जे काही चांगलं करता येईल ते करणार. महानगरपालिकेमध्ये सीट किती रुपये करणार? 78 सीट करणार भारतीय जनता पार्टी मिळून, दोघंही मिळून करणार. युती सुद्धा, महायुती सुद्धा आहे आणि त्याच्यामुळे युती होणार आहे. त्याच्यामध्ये आम्ही सकारात्मक आहोत. आता तरी आमची मानसिकता युतीची आहे. अगदीच काही त्यात कुठल्या विषयात काही फाटाफूट झाली जशी मागच्या वेळेला झाली तसं होऊ नये ही भावना आहे. युती व्हावी ही भूमिका आहे. त्यामुळे त्या विषयात सकारात्मक आम्ही पुढे चाललोय आणि त्यामुळे मेरिट बेसिसवर, शेवटी निवडणुका भावनेवरती होत नाही,
कुणीतरी विक्रांत पाटीलनी काहीतरी सांगायचं, कुठल्या तरी पदाधिकाऱ्यांनी काहीतरी सांगायचं, भावनेवरती विषय होत नाही. एखाद्या प्रभागामध्ये मेरिट काय, निवडून यायचं तर एलिजिबिलिटी काय, ते जिथे जिथे असेल तिथे भारतीय जनता पार्टीचे चांगले कार्यकर्ते, नेते नाही चांगले कार्यकर्ते या सीट्स लढतील आणि पनवेल महापालिकेमध्ये आपल्याला या पुढच्या बॉडीमध्ये चांगले कार्यकर्ते नगरसेवक म्हणून गेले जाईल. मुलाखती घेण्यासाठी ना महेश बालदी साहेब होते, तुम्ही दोघे नव्हते. नाही, पक्षाची एक रचना आहे आणि त्यानुसार प्रत्येक ठिकाणी ती रचना केली गेलेली आहे आणि त्यामध्ये प्रभारी म्हणून पनवेलमध्ये महेश बालदीजींना त्या ठिकाणी जबाबदारी देण्यात आली. मला नवी मुंबईमध्ये प्रभारी केले, त्यामुळे नवी मुंबईच्या मुलाखती आणि या सगळ्या विषयामध्ये मी असणार आहे. त्यामुळे प्रत्येकाला पक्षाच्या रचनेमध्ये 29 महापालिकेच्या निवडणुका राज्यात आहेत, त्यामुळे 29 ठिकाणी प्रभारी आणि निवडणूक प्रमुख ही रचना त्या ठिकाणी असणार आहे. राज्याच्या या निवडणुकीच्या समन्वय समितीमध्ये पूर्णपणे समन्वयक म्हणून माझी त्या ठिकाणी जबाबदारी माझ्यावर आहेच. त्या व्यतिरिक्त स्थानिक ठिकाणी सुद्धा मला नवी मुंबईची जबाबदारी आहे, महेश बालदीजींना इथली जबाबदारी आहे. त्यामुळे ती प्रक्रिया आहे, त्यानुसार होत आहे. पुढच्या सगळ्या टप्प्यामध्ये चर्चा करून हे सगळे विषय पुढे जात असतात.